त्यांना मी हे करायचं. एक मिनिट अरे साहेब, तुम्हाला हे करायचं ना. बघा झाले सगळे. कृपया वैयक्तिक आवाज बंद करा. अरे साहेब, हा सुरू करा तुम्ही प्रार्थना. कोणीतरी बोला ना, म्हणजे झाले की नाही सगळे अनम्यूट? खरं तर हो ना, हो, ते कोणीच बोलत हातच नाहीये. वर करतायत. हो ना. नाही झाले ते. अरे सर बोला. हा केलं बघा. आता आलं. हा आता आलं. हा आता आलं. हा हा. येस सर, बोला. करा, सुरू करा प्रार्थना करा. शुक्रवार 27 मार्च 2026 चैत्र शुक्ल दशमीचा हा प्रदोष काळ संपूर्ण भारतभरावर मध्ये नव्हे तर सकळ भूमंडळामध्ये सनातन हिंदुत्वाचं ज्यांचा गौरवोद्गार प्राप्त झालेला आहे असे श्री रामचंद्राचा आपण जन्मोत्सव साजरा करतोय. या निमित्ताने या वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्योतिष अभ्यासक यांना माझा सप्रेम नमस्कार. आपले गुरुवर्य, आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले विविध ज्योतिष शाखांचा आपल्याला अभ्यास शिकवणारे आपले ऋषितुल्य श्री दिलीप देवाळे सरांना माझा साष्टांग दंडवत आणि त्रिवार वंदन. या निमित्ताने आपण संक्षिप्त श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण करणार आहोत. वा. सर्वांनी अतिशय प्रसन्न अंतःकरणातून आपल्या मणिपुराकडे लक्ष केंद्रित करत या रामरक्षा स्तोत्रामध्ये सामील व्हायचंय. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम् ध्याये आजानबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम्. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु महावीर्भूतं मजं विभुम् राम रक्षा पठित प्राज्ञ पापग्नि सर्वकामदां क्षीरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशः पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कार्मुका करो सीतापति पातु हृदय जामदग्निजित् मध्यम पातु खरध्वंसी नाभि जाम्बवदाश्रयः सुग्रीवे शकटि पातु शक्तिनी हनुमत् प्रभु ऊरुरहुत्तम पातु रक्षा कुल विनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादो विभीषण श्रित पातु रामो अखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहम् रामे चित्तलयस्तदा भवतु मे भो राम मा उद्धर.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. फार फार आभार तुमचे. आणि आज भगवान रामाचं आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं हे आपलं भाग्य आहे सगळ्यांचं. आणि तारे सर, धन्यवाद. अतिशय तुम्ही पुण्यवान काम करताय. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर भरपूर यश मिळो. धन्यवाद. धन्यवाद सर. रामाला स्वयं उपस्थित केलं तुम्ही. यस सर. धन्यवाद धन्यवाद. तर सगळ्यांचं मॅडम, कुलकर्णी मॅडम, तुम्ही हो सर. स्वागत करा. हो सर. देव्हारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून सप्तम स्थानाविषयी जाणून घेणार आहोत. आता कुंडलीतील सर्वच स्थानांचं एक महत्व आहे. तसेच सप्तम स्थान कुंडलीतील 7व्या स्थानांचं 7वे हे भागीदाराचं घर मानलं जातं, ज्यामध्ये विवाह हा सर्वात महत्वाचा आहे. तर या स्थानावरून वैवाहिक जीवन, नातेसंबंधातील समस्या, विवाह विलंब, जोडीदारासंबंधीचे विवेचन या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. याविषयीचे विवेचन आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद धन्यवाद. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमने स्वागत केले तर त्यांचंच पहिल्यांदा स्वागत आहे. उपस्थित असणाऱ्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, इत्यादी सर्व आदरणीय आहेत. हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. तारे सरांनी अतिशय सुंदर जसं एक रामाचं वर्णन केलेलं आहे. तर रामरक्षा म्हणजे ऐकणं आणि बोलणं, श्रवणम कीर्तनम, दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि कालच रामनवमीचा उत्सव साजरा झालेला आहे. तर त्यामध्ये आपले अहोभाग्य आहे. तर सरांनी एवढं चांगल्यापैकी आपल्याला रामरक्षा स्तोत्र सांगितले. तर रामाचे जे नियम आहेत ते सगळं त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजचा विषय जो आहे तो विषय म्हणजे वैवाहिक जीवन. आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतात. विषय सुरू करण्याचं कारण की बऱ्याच लोकांनी मागणी केली होती की वैवाहिक जीवनाबद्दल काहीतरी शास्त्रशुद्ध अशी कार्यशाळा सुरू करा. तर त्या आधारावरती ही जी कार्यशाळा आहे ही आता सुरू केलेली आहे. ती साधारणतः 10 व्याख्याने याची होतील. पती पत्नी ह्या दोघांचे सुखाचे संसार आणि दुःखाचे संसार असे दोन्ही मांडले जातील. त्याच्यामध्ये कमी जास्तीपणा असू शकतो, पण विवाह हा जो भाग आहे, 2 कुटुंबातल्या व्यक्ती एकत्र येतात आणि तिसरं कुटुंब सुरू करतात. तर त्या आधारावरती त्या जातकाला यश अपयश कसं तरी मिळतं. सुखदुःखाची भाषा जी आहे ती आपण ज्योतिषशास्त्रावरून आपल्याला कळते की साधारणतः ज्योतिषाचे जे नियम आहेत आपल्या पूर्वीपासून जे चालत आलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांनी असं दर्शवलेलं आहे की गुणमेलन हा जो पार्ट आहे तो तांत्रिक आहे, पण खरोखरच ग्रहांची बैठक आपल्या जीवनामध्ये विवाह झाल्यानंतर वैवाहिक आयुष्य कशा तऱ्हेने जातं किंवा त्याचा उपभोग आपण घेतो का नाही घेत, तर त्यावेळेला जे काही आंदोलनं सुरू होतात किंवा होत नाहीत, तर विवाहानंतर जातकाच्या जीवनामध्ये एक वेगळं आयुष्य निर्माण होतं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनात हे असं का झालेलं आहे ह्याच्यावरती जेव्हा आपण विचार करतो तर त्याला कारणीभूत असं असतं की आपलं लग्न कोणतं आहे, आपलं सप्तम स्थान कोण आहे, सप्तमाधिपती कोण आहे. आणि दरवेळेला आपण जर पाहिलं तर आपलं स्वतःचं कुठलंही लग्न असेल तर त्याच्या समोरची रास जी असते ती आपली शत्रुग्रहाची रास असते. आणि त्याला याच्यातूनच आपण कसं निभावायचं, कसा जोडीदार जो आहे तो कशा तऱ्हेचा असेल, त्याची आपल्याला प्राप्ती झालेली आहे, तर जीवन कसं मिळेल, सौख्य असेल का नसेल, किती प्रमाणामध्ये सौख्य असेल, आणि असलं तरीसुद्धा ते आनंदाने सौख्य उपभोगता येईल का, किंवा दुःख असेल तर त्यावेळेला किती घटना कशा होतात. त्याच्यामध्ये मुख्य जे स्थान आहेत तर एक तर सप्तमाचं अष्टम स्थान म्हणून तिथे मारकस्थान सांगितलेलं आहे. आणि म्हणजे मारकस्थान हे आपलं कुटुंबाचं स्थान आहे.
त्यानंतर सप्तम स्थान जो येणारा जोडीदार आहे तो कशा स्वरूपाचा असेल, त्याच्यामध्ये आपण नवमांश कुंडलीचा विचार करणार आहोत, महादशेचा विचार करणार आहोत आणि आयुष्य हे कसं चालेल. मग त्याच्यामध्ये पूर्वीपासून ज्या जन्माच्या गाठी परमेश्वराने तयार केलेल्या आहेत, तर एका शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपलं विवाह जे आयुष्य जे आहे ते पूर्वकर्मानुसार आपल्याला यश किंवा अपयश मिळणार आहे. आणि ते यश आणि अपयश जे आहे त्याला कारणीभूत आपले जे ग्रह आहेत ते सप्तम स्थानातले ग्रह आणि सप्तमाधिपती कुठल्या राशीत बसलेला आहे, तर त्याच्यावरती आपलं जीवनशैली कशी असेल, त्याच्यामध्ये काही आंदोलनं होतील का. पण 90% जीवनामध्ये आंदोलनं जी आहेत ती विवाह झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये होतात आणि त्याच्यामध्ये आपण आपलं काही चूक नसताना त्याला सामोरं जावं लागतं. मग तो जोडीदार पती असो किंवा पत्नी असो, त्याच्यामध्ये निश्चितच तिथे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशी आंदोलनं होतात आणि सुख बाजला राहतं, लग्नकार्य होऊन जातं आणि त्याच्यानंतर दुःखाला सुरुवात होते. त्याला कारणं काय आहेत, तर त्याला बरीचशी कारणं आहेत, तर ती आपण पत्रिका मांडून तुम्हाला तसं आपण स्पष्ट करणार आहोत. तर आता मॅडम पहिल्यांदा पती आणि एक पत्नी त्या दोघांच्याही तारखा लावायला मी मॅडमला विनंती करतो. ते लावल्यानंतर आपण त्याच्याबद्दलचा परिचय जो आहे तो आपण विचारात घेऊ. हे बघा सर, ही पतीची पत्रिका आहे हा. यांना सगळ्यांना सांगा. 9 नोव्हेंबर 1991 आहे, 12:08 रात्री. आणि जातक पुरुष आणि मुंबई जन्मस्थळ. मुंबईचा जन्म आहे 9 नोव्हेंबर 1991, 12:08 रात्री, म्हणजे रात्री 12:08 AM असा हा जन्मवेळेचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरी तारीख मॅडम हा, ह्याची लगेच. लावा. हो लावते. म्हणजे पत्नीची ना, लावते. ही काढू का? सगळ्यांना विचारा, नाही तर मग परत मागे जायला लागतं ना. हां काढू? हां येस बघा. ओके. हा, हे बघा, ही लावली पत्नीची. 4 जुलै 1993, सकाळी 9:46 मुंबई. जातक स्त्री. होय. 4 जुलै 1993, सकाळी 9:46 आणि जातक स्त्री. बरं, इथे एक लक्षात ठेवावं, इथे हा वैयक्तिक कोणाच्याबद्दलही टीका किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीचं विचार करता येणार नाही किंवा विचार करणार नाही. ही आलेली पत्रिका जी आहे पती पत्नीची आहे आणि त्याच्यावरती त्यांचं संगनमत कसं असेल किंवा त्यांचं जीवन कसं असेल यावरतीच फलादेश दिला जाईल. वैयक्तिक कोणाचंही म्हणजे त्याच्यामध्ये कोणी असं समजू नये की माझ्याबद्दल बोलत आहे किंवा काय. ही प्लॅनेटरी पोझिशन आहे. त्या प्लॅनेटरी पोझिशनवरती जातकाच्या जीवनामध्ये खरोखर आंदोलनं कशामुळे झाली याबद्दल आपण विचार करणार आहोत. बाकी तसं कोणाची स्वतंत्र टीका नाही, हे लक्षात ठेवावं. वैयक्तिक टीका नाही. पण अतिशय नाजूक आयुष्य असतं वैवाहिक जीवन म्हणजे, आणि त्याच्यामध्ये जर तिथे काही वादळ झाली त्याला मोठं पाप म्हटलेलं आहे. बरं मॅडम, आता पहिल्यांदा आपण काही जे नियम आहेत तर मुलाची पत्रिका लावा तुम्ही. हो लावते. बघा सर, लावली. कर्क लग्नाची आहे ना मुलाची. हो हो. आता हा कर्क लग्नाचा मुलगा आहे. या कर्क लग्नामध्ये लग्नाधिपती आपण जर बघितलं तर त्याचे विचार कसे असतील याचा मार्ग करायचा. लग्न वृश्चिक आहे, त्याचा वृश्चिक रास आहे आणि चंद्रबुधाची युती वृश्चिक राशीत आहे. पत्रिका जुळवताना कर्क लग्न जरी असलं तरी त्या ठिकाणी त्याचा लग्नाधिपती हा वृश्चिक राशीत असल्यामुळे त्या ठिकाणी भडक, ज्याला आपण म्हणतो स्वभाव, अतिशय कठीण, कडक, शिस्तबद्ध, अभिमानी, सोबत रवियुक्त आहे तो मंगळ म्हणजे त्याचा राशीस्वामी. म्हणून जातकाचं तुम्ही सल्ला देणार असाल तर जातकाचं वैवाहिक जीवनाचं जे काही विश्लेषण तुम्हाला करायचं असेल
त्यावेळेला तुम्ही त्यांच्या जे काही तुमच्याकडे पत्रिका विचारणा करण्यात आलेले असतील तर त्यावरती तुम्हाला मुलीकडले लोक मुलाकडले लोक जे असतील ते त्यांना तुम्ही सुचवू शकता की मुलगा कशा स्वभावाचा असेल. आता हा मुलगा कर्क लग्न आहे, लग्नेश वृश्चिक राशीला आहे, बुधाच्या सोबत आहे, बुद्धिमान आहे, पराक्रमेश आणि लग्नेश एकत्र आहेत, तसा व्ययेश आणि लग्नेश एकत्र आहेत, प्लस मायनस दोन्ही पॉईंट त्याच्यामध्ये. पण हा अतिशय रागीट स्वभावाचा आहे आणि तो रवियुक्त मंगळ बसल्यामुळे कळलं. त्यानंतर सप्तमेश सप्तमात आहे. सप्तमेश सप्तमात असल्यावरती जोडीदाराबद्दलची व्यक्ती ही हेखेखोर असते असा नियम आहे. हेखेखोर सप्तमेश सप्तमात आहे, आय एम समथिंगवाले लोक असतात. पण आता इथे सप्तमाधिपती सप्तमात असल्यामुळे त्याला समोरची व्यक्ती कशी असेल तर वरचढ करणारी असेल. त्यामध्ये सप्तमावरती दृष्टी कोणाकोणाची आहे तर मंगळाची दृष्टी सप्तमावर आहे आणि सप्तमेश मंगळावरती पाहतोय आणि तो चतुर्थात आहे. त्याचा अर्थ घरामध्ये वादळ निश्चितच निर्माण होईल. कोणातर्फे होईल तर ह्या व्यक्तीची पत्रिकेमध्ये असणारी जी ग्रहस्थिती आहे त्याला अनुसरून येणारा जोडीदार जसा असेल तसा त्याचं वर्णन कसं असेल तर सप्तमेश सप्तमात आहे. माझ्या हट्टानुसार बघा वाक्य परत ऐका. समोरच्या व्यक्तीचा सप्तमेश सप्तमात असल्यामुळे तो जातक हट्टी असेल, मी करेन तसंच झालं पाहिजे हा त्याचा विचार असेल आणि त्याची दृष्टी मंगळावरती आहे आणि मंगळाची दृष्टी सप्तमात आहे. इथे शनी उच्च राशीवरती पाहतोय, मंगळ त्याच्या उच्च राशीवरती पाहतात, म्हणजे ते त्या ठिकाणी दोघंही म्हणजे येणारा जोडीदार हा हट्टी आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे. जसं की आपण जेव्हा एखाद्या पुरुषाची पत्रिका पाहतो त्यावेळेला चंद्राचं जे महत्त्व आहे ते फार आहे पुरुषाच्या पत्रिकेवर, कारण चंद्र म्हणजे पत्नी. त्याच्यानंतर शुक्र हा वैवाहिक जीवन कसं जाईल ह्याच्याबद्दलचा विचार केला जातो, कारण तो शुक्र हा नीचेच आहे आणि तो कन्या राशीमध्ये आहे. त्याच्यानंतर तिथे आपण जर बघितलं तर मंगळाची दृष्टी सप्तमावर आहे आणि हा केंद्रयोग जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये विवाहानंतर निश्चितच आंदोलनं उभी करणारा हा योग आहे. आपण आज फक्त सप्तम स्थानाबद्दल बोलत आहोत. तर त्यावेळेला आपल्याला बघितलं आहे की हा अष्टमे सप्तमात आला तरी सुद्धा तुम्ही त्याचं बोलू नका. सप्तमात असणारा ग्रह आणि सप्तमाधिपती आणि सप्तमावरती होणारे योग, मग ते कुयोग सुयोग जे असतील ते, तर त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राशी ही वृश्चिक आहे. तर जी काही मंडळी वृश्चिक, कोणी राग म्हणू नये, जी काही पुरुष मंडळी वृश्चिक राशीचे असतील तर त्या ठिकाणी निश्चितच दबाव तंत्र जे असतं ते जास्ती करून होतं. वृश्चिकेचा चंद्र असल्यामुळे आपल्या जोडीदारासमोर नमतं घ्यावं लागतं. त्याच्याकडे भरपूर जरी शक्ती असली तरीसुद्धा सप्तमे सप्तमात आहे. त्याच्यामुळे जोडीदाराचा जास्तीत जास्त अंमल त्या व्यक्तीवरती असू शकतो असं ही पत्रिका सांगते. आता ह्या पत्रिकेमध्ये आपण जे गुणमिलन करतो ते गुणमिलन हे प्राथमिक आहे. त्याच्यामध्ये योग आहे, नाडी आहे, तारा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या डिफरंट. पण तरीसुद्धा योग 36 जमले, 33 जमले, 26 जमले तरीसुद्धा ग्रह ही आंदोलनं करणारच आहे. तर त्यावेळेला सप्तम स्थानामध्ये 2 ग्रहांची युती आहे का, 3 ग्रहांची युती आहे का, जातक पुरुष असेल तर त्या ठिकाणी चंद्र हा कशा अवस्थेत आहे यावरती जातकाचं लग्न हे निश्चितच भावनिक आहे. पण त्याचा अधिपती हा वृश्चिक राशीचा आहे, मग पहिल्यांदा कोमल आहे, नंतर मग कठीण आहे. म्हणजे अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो ह्या कुंडलीमध्ये आलेला आहे. मारक स्थानात गुरु आहे, हा गुरु चांगला आहे पण त्याची दृष्टी राहूच्या मुखात आहे आणि मार्केश नीचेच आहे, हे पण वाक्य लक्षात ठेवावं. मारक स्थानात असलेला ग्रह गुरु आहे, त्याची दृष्टी राहूच्या मुखात आहे. त्याचा अर्थ लग्नानंतर त्याला आंदोलनाला सामोरं जावं लागणारच. विवाह केव्हा होईल असा जर विचार केला कोणी तर शनी गुरुशिवाय विवाह होत नाही. त्याच्यामध्ये रवी हा सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतो, पण रवी हा महिना आणि दिवस या बाबतीमध्ये विचार केला जातो.
पण येणाऱ्या 2.5 वर्षात किंवा येणाऱ्या 1 वर्षामध्ये जातक विवाहबद्ध होतं तर त्याला कारण सप्तमाशी गुरुचा संबंध, शनीशी संबंध सप्तमाचा जेव्हा येईल त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाचा विवाह होण्याची तिथे शक्यता असते. तर त्यावेळेला आपण तो विवाह मुहूर्ताचा भाग आहे, त्यावेळेला तुम्हाला तो कथन केला जाईल. आता इथपर्यंत ही पत्रिका सांगितलेली आहे. जर तुम्हाला ह्याबद्दल काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. मी त्याच्यावरती तुम्हाला विश्लेषण करून सगळं व्यवस्थित सांगेन. बोला. ही मुलाची पत्रिका आहे. हा, होय सर. योग बघा, सप्तमे सप्तमात आहे, चतुर्थात मंगळ आहे, त्याची दृष्टी शनीवरती आहे. तर तिथे निश्चितच त्या ठिकाणी सप्तम स्थान जे आहे ते दोन्ही पापग्रहाने बाधित झालेलं आहे. एक शनी स्वराशीचा आहे आणि मंगळ हा तिथे उच्च राशीचा म्हणून पाहतोय. ह्या ठिकाणी दोघांचंही मतभेद टिकेला म्हणजे अगदी वरच्या थरावरती जातील मतभेद. 1 मिनिट सर, ऐका ना, मी विचारू का? हा विचार. हा, तर हे इथे सप्तमेश सप्तमात म्हणून म्हणजे पार्टनरचं वर्चस्व असेल असं तुम्ही म्हणत आहात ना, म्हणजे पार्टनर हो हो टिकेखोर हो. किंवा आय एम समथिंग असं अशा टाईप येस त्याचा स्वभाव. येस. पण हा शनी आहे म्हणून म्हणताय तुम्ही की कुठलाही ग्रह समजा इथे गुरुची रास असतील आणि गुरुच इथे असतात तरी पण हा. हेच हो सांगायचं का, असं हो. मला विचारायचंय. हा. हेकेखोर मनुष्य असतात काही. हम्म. हेकेखोर. हा. आता एखादी स्त्रीची पत्रिका आहे असं समजा ओके. आणि त्या ठिकाणी सप्तमा शनी आहे असं समजा. हम्म हम्म तर हम्म समोरचा व्यक्ती म्हणजे तिचा जोडीदार हा निश्चितच हेकेखोर असेल. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे म्हणजे मिळालं पाहिजे, अच्छा. मी करेल तो कायदा. आता ओके. एक तर हे लग्न दुबळं आहे हा हा आणि हा पुरुष आहे, हा. तर त्याला तो तोंड देऊ शकणार नाही. हम्म. म्हणजे त्या ठिकाणी ह्या दोघांचंही मतभेद हे निश्चित आहेत. Yes. कालांतराने ह्याच्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीने लग्न केलं हम्म. तरी सुद्धा त्याचा जोडीदार अशा तऱ्हेचा त्याला मिळेल. होय सर. येस, समजलं. छान, थँक्यू. हं? बरं, आता विचारायला ना मग मॅडम नवमास पण लावतील याचा. हा, 1 मिनिट, त्या भट मॅडमनी हँड राईज केलाय, त्यांना विचारायचे वाटतं. परत सगळे आपले ऑल म्यूट आहेत का सर? कुलकर्णी मॅडम जरा एकेकाला ऑन करा. हा, त्यांनी हात वर केलाय भट मॅडमनी. कुलकर्णी मॅडम त्यांना हे करा. उघडले ना की हे लोक काही ना काहीतरी ओरडत हा हा, असतात. तेच नाही, आणि ते पॅरलल बोलले ना, मग काही कळत नाही मग. सर ऐका ना, कुलकर्णी मॅडम, नाहीतर थांबा, भट अजून एक मॅडम कोणाला तरी हे करा ना. एक मिनिट थांबा, 1 मिनिट. हा. भट मॅडम तुम्हाला अनम्यूट केलं, चला बोला. हा सर, येत ऐकायला ना? हो बोला. हा सर, आता हा सप्तमी सप्तमात स्वराशीचा आहे म्हणून तो तसा म्हणायचा का तो निश्चित समजा आता मंगळाच्या राशीत असता किंवा कुठल्याही दुसऱ्या राशीत असता तर चाललं असतं का? नाही, आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जी आपल्या समोरची पत्रिका आहे त्या हम्म. पत्रिकेमध्ये जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन होणार म्हणजे होणारच. तो दुसऱ्या तिसऱ्या कुठला तरी ग्रह असेल. आता दुसरा भाग असा आहे मॅडम की सप्तमाधिपती शनी आहे आणि तो कोणत्या राशीत आहे, बरोबर आहे मॅडम? बाहेर निघाला का तुम्ही? त्या दिसत नाहीयेत सर त्या. त्या बाहेर निघाल्या. बरं हा. ठीक आहे. आता देशमुख मॅडम मी विचारायचं आहे. देशमुख मॅडम मी तुम्हाला हे करतो, सांगा. हां बोला देशमुख मॅडम. देशमुख मॅडम बोला. नमस्कार सर. ह्या नमस्ते. आपण आता शनी स्वराशीचा इथे सप्तमात आहे आणि मंगळावर त्याची 10वी दृष्टी आहे. हो रविवार पण 10वी दृष्टी आहे आणि हो चतुर्थामध्ये शनी ज्या राशीत उच्चीचा होतो ती रास आहे आणि ती शुक्राची पण रास आहे. तर मग हो. आपण चतुर्थ स्थानाचं फलित कसं द्यायचं? पहिली गोष्ट म्हणजे मॅडम आपला विषय सप्तम स्थानासंदर्भात आहे आज, हा जोडीदारासंदर्भात. जोडीदाराचा विवाह व्यवस्थित असेल का नसेल, तिथे हा आंदोलनं होतील का होणार नाहीत,
तर त्या ठिकाणी आपल्याला सप्तम स्थान हे पूर्णपणे बाधित झालेलं आहे. कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनात हे निश्चितच संबंध दुरावतील, तुटतील, ताणतील. आता जसं की कोणाचीही पत्रिका जरी असेल तर वैवाहिक सुख हे किती लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे तिथे तुम्हाला सप्तमेत जरी सप्तमात असेल तर जातक हा हेकेखोर असेल, समोरची व्यक्ती तो नाही, ती येणारी जोडीदार व्यक्ती ही जोडीदार हेकेखोरच असणार. आग्रही असेल, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, हेकेखोर, आग्रह कसला, हेकेखोर असं आहे. आणि तो त्या ठिकाणी त्याचं वर्णन दाखवतो. आता जर समजा उदाहरणार्थ जर समजा एखादा कदाचित गुरुसारखा ग्रह सप्तमात असेल आणि तो सप्तमेशच असेल तर त्या ठिकाणी तो जातक सुद्धा हेकेखोर असेल. मग तो गुरु हा जो आहे व्रत पाळणारा, आता नवरात्री चालू आहे, आता मी तुम्हाला काही नॉनव्हेज आणून देणार नाही, तिथे काही करायचं नाही, माझा 9 दिवस उपवास आहे, असे काही धार्मिक कम्प्लिटली प्रॉब्लेम असतात. तर ते त्याच्या दृष्टीने असेल. ग्रह कुठला आहे त्याच्यावरती त्यांचे मतभेद अवलंबून असतात. किंवा आणि हा ते समजा शनी जर दुसऱ्या राशीमध्ये असतात तर मग कसं फलित राहिलं असतं? कोणत्या राशीत सांगा. समजा वृश्चिक राशीत राहिला असतात, जसे वृश्चिक शनी राशीमध्ये मंगळ. ऐका हरकत नाही. एक तर वृश्चिक राशी शत्रूची आहे, पंचम स्थानामध्ये बसलाय, त्याची दृष्टी सप्तमावर आहे, त्याच्या स्वतःच्या राशीवरती. मग दृष्टीने फळ तिथे तोबा होऊ शकेल. अच्छा, असं घ्यायचं. प्रश्नच नाही. कारण काय, शेवटी वृश्चिकेचा शनी, मेषेचा शनी हा त्याच्या शत्रूच्या राशीत आहे. शत्रूच्या राशीत आहे. बरोबर आहे सर, आलं लक्षात सर. थँक्यू सो मच. थँक्यू. कवटेकर मॅडम, तुम्ही आता हात वर केलाय तर तुम्हाला मी अनम्यूट करतो. बोला कवटेकर मॅडम. हा सर, हा बोलते मी. सर, इथे चतुर्थामध्ये मंगळ पण आहे आणि रवी पण आहे. म्हणजे ह्या जातकाची आई थोडी कडक असेल, त्याच्यामुळे पण त्यांचे काही हे होऊ शकत असतील का? नाही, पहिली गोष्ट, जातकाची आई कशी असेल, ती तिला त्रास देत असेल, त्याला त्रास देत असेल, हे सगळं ठीक आहे. पण चतुर्थ स्थानावरती शनीची दृष्टी आहे, तिथे मंगळ आहे आणि मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर आहे. याचा अर्थ संघर्षमय, डेफिनेटली दोन्ही ग्रह जे आहेत ते एकमेकाचे शत्रू आहेत आणि एकमेकाच्या केंद्रयुगात आहेत. दोघंही सप्तम स्थानाशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यामुळे तिथे कलह होण्याची 100% शक्यता आहे असं आपण वर्णन केलं आणि झालेलं आहे. म्हणजे ही खरी पत्रिका आहे, खोटी नाही आहे. हो सर, समजलं. आता कसं आहे तुम्हाला सांगतो की त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की बायकोनं सांगितलं की मी काही 9 वाजल्याशिवाय उठणार नाही. मी ही गोष्ट सांगितली होती वर्गामध्ये. हो सर, हो सांगितले. मग त्याने त्याला लाफा मारला तिला. ती बाहेर निघून गेली. मग पंचायत बोलवली. पंचायतमध्ये पण काही सुटलं नाही. म्हणजे सगळे प्रश्न उपस्थित झाले. कळलं का? ही मुलाची पत्रिका आहे. म्हणजे तिथे आंदोलन हे निश्चित आहे. कितीही पत्रिका जमवले तरी सुद्धा आपला विषय काय आहे की तुमच्याकडे जातक आल्यानंतर ते सप्तम स्थान हे परलोकांचं आहे. परलोकांचं म्हणजे दुसऱ्याचं आहे. ती व्यक्ती कशी असेल तर त्याला धनस्थान आणि सप्तम स्थान ही मारक स्थानं म्हणून विचार केलेला आहे. तर त्यावेळेला त्या मारक स्थानाचा इफेक्ट त्या जातकाला निश्चितच लागू पडेल आणि तो इफेक्टेड होईल. हो, बरोबर आहे. असं समजलं सर. सर, हे जस्ट म्हणजे त्या स्त्रीची पण पत्रिका बघत होते, सिंह लग्न आहे नाही का सर? हो, त्याच्यामुळे पण जरा हे होऊ शकत असेल. आता आपण पत्रिका मुलीची मांडू ना, पण पहिला हा प्रश्न कोणाला विचारायचा असेल तर अवसरे मॅडम बोला. थँक्यू सर. अवसरे मॅडम बोला. बोला मॅडम. हा बोला. सर, आवाजच येत नाही. हा येतोय येतोय का आवाज? हा येतोय. सर, आता आपण शनी जसा बघितला सप्तमेश सप्तमात, तसा जर आता याच पत्रिकेत सिंह राशीत गुरु आहे मार्केशमध्ये, मग तसा जर रवी जर इथं सप्तमात असता तरी असंच झालं असतं का सर? कारण आता ऐका, नाही तसं रवी झालं मार्केश सप्तमात. ऐका,
आता मॅडम असं आहे की मारक स्थानाचा अधिपती मारक स्थानामध्ये आला आणि तो शत्रूच्या राशीत आला आणि तो त्याच्यापासून षडाष्टक योगात आहे, बरोबर आहे की नाही मॅडम? होय सर. अवसरे मॅडम, त्या परत म्यूट झाल्या. त्यांनी लिंकच सोडले. हा, मग तो त्या ठिकाणी मॅडम शत्रूच्या राशीत आला की नाही रवी? हो हो सर. मग शत्रूच्या राशीत जर रवी आला तर शत्रूप्रमाणे त्याला फळ देईल आणि रवीचं अच्छा फळ असेल आणि त्या राशीचं फळ असेल. अच्छा. म्हणजे म्हणजे तिथे कुठे पण तो जोडीदार हेकेखोरच वागणार आणि मी नक्की म्हणाल तेच खरं असं. येस. दुसरा भाग असा आहे की जर समजा जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये रवी कशाला, राहू पण येऊ शकतो. हम्म. हो सर. राहू जर आला असेल समजा तर जोडीदार कसा असेल तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण, एक नियम फार महत्वाचे आहेत. सप्तमात राहू आहे असं समजा, तर हो जातक सर. हा वृश्चिकेशी संबंधित असेलच, ठाम आहे. राहू हा गुणशास्त्राचा ग्रह आहे की नाही? हो सर. त्याच्यानंतर राहू हा मिथुन राशीमध्ये उच्चीच आहे की नाही? हो कन्या राशी ही त्याच्या मित्राची रास, म्हणजे कन्या आणि मिथुन हे एकाच स्वामीचे आहेत की नाही? आहेत ना. हो म्हणजे 100% तपासा. जर सप्तम स्थानामध्ये राहू असेल तर त्या व्यक्तीचा जन्म, त्या व्यक्तीचं लग्न हे मिथुन किंवा कन्या राशीच्या व्यक्तीशी होतं, हा ठाम नियम आहे. लिहून घेतो सर पटकन. लिहू नका घेऊ, तो हसलात का ते सांगा पहिला. काही नाही सर, एक पत्रिका आहे माझ्याकडे त्याच्यात सप्तमात राहू आहे म्हणून मला हसायला आलं सर. बाकी काही नाही. मग त्याला विचारा कन्या राशीशी संबंध आलाय का. म्हणजे बरं, जोडीदार हा कन्या राशीचा किंवा मिथुन हो. राशीचा मिळतो त्याची असं पसंती म्हणायचंय का मिथुन सर? आणि कन्येशी असणार नक्की. केतू अच्छा असेल तरी. ठीक. ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. बर, तारे साहेब बोला. अनम्यूट. हा तारे साहेब बोला. नाही, अनम्यूट. हा हा, आता अनम्यूट झालं. काय होतंय ते बरं म्यूट केलं ना की अनम्यूट करता तुमच्या परमिशन होत नाही. सॉरी सर. मला असं विचारायचं ह्या ठिकाणी शनी सप्तमात आहे. ह्या ठिकाणी जर असं असतं गुरुच्या म्हणजे द्वितीय स्थानामध्ये शनी असतं आणि शनी सप्तमात असताना सुद्धा अशाच प्रकारचं फळ मिळालं असतं का? बघा, वैवाहिक जीवन हे जो भाग आहे ना तारे साहेब, तो असा आहे की जो ग्रह असेल तो तो फलित देणार त्याच्याप्रमाणे, म्हणजे ग्रहाचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे तो फलित देणार. उदाहरणार्थ सप्तम स्थानाचा कारग्रह हा शुक्र आहे आणि जर सप्तमात शुक्र असेल आणि तो तुळेचा असेल तर त्या ठिकाणी तो वृषभेचा असेल तरी हरकत नाही. पण जर समजा तो शुक्र समजा सीमेचा आला कुंभ लग्नाला तरी सुद्धा यदाकदाचित जोडीदार हा सुंदरता आहे, वैवाहिक जीवन आहे, पण त्या ठिकाणी कालांतराने कशा तरी गोष्टीमध्ये हे आंदोलन होणार नक्की. कारण राज सीमा आहे. म्हणून रास कोणाची आहे, राशी स्वामी कोण आहे आणि तो कुठे आहे. आता बऱ्याच वेळेला सप्तमात शुक्र असेल तर राशी स्वामी जो आहे तो षष्ठात असतो आणि तो त्यावेळेला कर्क राशीत असतो कुंभ लग्नाला. कळलं? म्हणजे तिथे ग्रह कोणता आहे आणि तो काय करणार आहे त्याच्यावरती त्याचा अंमल आहे का नाही आहे. पण सप्तम स्थानामध्ये जी मंडळी विवाहित आहेत त्यांनी आपल्या जोडीदाराबद्दल विचार करावा की आपलं वैवाहिक आयुष्य कशा स्वरूपाचं आहे. एकदा लग्न जमलं तर त्या ठिकाणी वादा किया तो निभाना ही पडेगा. धन्यवाद. राहुल मॅडम बोला. हा राहुल मॅडम तुम्हाला अनम्यूट केलं, बोला. हरे कृष्ण सर. हरे कृष्णा. सर मला विचारायचं होतं की जे आता आपण ह्याचं सांगितलं की नीचेचा शुक्र आणि नीचेचा चंद्र, तर त्याचं काय फलित आपण सांगितलं, मला परत एकदा रिपीट करा ना. की तृतीय मेषेचा स्थान आणि चंद्र ह्याच्यातलं स्वतःचं काय? हा, काय म्हणता? शुक्र आणि चंद्र. नाही, शुक्र आणि चंद्र नीचेचा आहेत ना. मेषेचा शुक्र चंद्र असेल तर राज कोणाची आहे? मंगळाची आहे ना.
रास कोणाची आहे? सर ऐका ऐका, त्या विचारतायत इथे वृश्चिकेचा चंद्र म्हणजे निचेचा आहे आणि कन्येचा शुक्र निचेचा आहे, तर याचं फळ सांगा असं म्हणतायत. हा अच्छा, कन्येचा मी सांगितलं तुम्हाला, वैवाहिक आयुष्यामध्ये हे आंदोलन झालेलीच आहे. वृश्चिक रास ही जोडीदाराचा, आपण चंद्र हा मुलीच्या पत्रिकेसाठी विचार करतो. म्हणजे मुलाची पत्रिका असेल तर चंद्राची स्थिती कशी आहे, तर इथे चंद्राची स्थिती ही वृश्चिक राशीत आहे. म्हणजे ही हॅज टू, त्याला तिथे निश्चितच प्रसंग येणार आणि त्याला तिथे त्रास होणार. कारण चंद्र हा पत्नीचा कारक ग्रह आहे आणि सूर्य हा पतीचा कारक आहे. अजून पत्नीची पत्रिका लावली नाही, आता ही फक्त पुरुषाची पत्रिका आहे. कळलं? हा, भट मॅडम बोला. बोला बोला बोला. हा सर, मगाशी मला असं विचारायचं होतं की शनी हा स्वराशीचा आहे तिथे. मग समजा तो म्हणजे मंगळाच्या राशीत असता आणि त्याच्यावर आता इथे मंगळाची दृष्टी आहे, पण शनीवर समजा शुभ ग्रहाची दृष्टी असते, समजा गुरुची दृष्टी असती ह्या शनीवर, सप्तमातल्या शनीवर, जो शत्रू राशीतल्या समजा वृश्चिक किंवा मेष राशीतल्या शनीवर असती, तर मग काय फळ मिळाले असते? कारण तो शत्रू राशीतला शनी, पण त्याच्यावर गुरुची दृष्टी, शुभ ग्रहाची दृष्टी येते, मग काय झालं असतं? म्हणजे तेवढीच आंदोलनं झाली असते का काही नाही, त्यात कमी कमी झाली असते. पण आता ऐका, हा मी तुम्हाला सांगतो एक, आपण तुमच्या हा हा विषयाकडे येऊ. एक हा लेडी डायना नावाची मुलगी होती. हा ती हा एक ब्युटी पार्लर मध्ये काम करत होती, फॅशन डिझायनर होती. आणि तिचं लग्न हे एका बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजाशी झालं. ती प्रिन्सेस होती, पण तरी सुद्धा कर्क लग्न होतं आणि सप्तमात शनी होता आणि चंद्र शनीची युती मकर राशीमध्ये होती. राजाच्या कुटुंबात स्थळ मिळाल्यानंतर सुद्धा तिचा टिकाव लागला नाही. तिला अच्छा अपमृत्यू आला आणि तिने डायव्हर्स पण घेतला होता. अच्छा अच्छा इंग्लंडचा जो राजा होता प्रिन्स, हा ती हा प्रिन्सेस होती, पण अच्छा सप्तमातला शनी तिला चांगलं आयुष्य जगण्यास दिलं नाही. अच्छा अच्छा, दरवेळेला असंच होईल असं नाही, तर कधी कधी प्रकृतीच्या वरती पण काही गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामध्ये सुद्धा वैवाहिक जीवन कधी कधी प्रॉब्लेममध्ये, प्रश्नांमध्ये येऊ शकतं. हा हा फक्त म्हणजे तिथे वैवाहिक जीवन, हां बोला. म्हणजे तिथे कुठलाही शनी असू दे तरी सुद्धा ते आंदोलन होणार. मग त्याच्यावर शुभ बघा ग्रहांची असं, दृष्टी असेल तर हा हो हो, आता असं आहे मॅडम, कधी कधी एखादी व्यक्ती लठ्ठ असते, हा कधी कधी एखादी व्यक्ती मठ्ठ असते. हा तरी सुद्धा जोडीदाराला पसंत आहे का मठ्ठ लठ्ठ? हा? हो नाही ना. नाही नाही मग असं होऊ शकतं. हम्म. कळलं? हम्म. हा हा. चालेल चालेल थँक्यू सर. गीता सावंत, तुमचं काय मत आहे? बोला. गीता सावंत उघडलं. नमस्ते सर. नमस्ते मला ना बेटा. या पत्रिकेमध्ये असं विचारायचं होतं, कर्क लग्न आहे, तुम्ही आता 7th लॉर्ड इज इन 7th हाऊस, मकरेचा शनी एक वर सांगितलं. सर जर हा शनी कुंभ राशीत असतात तर आपण कसं ह्याला म्हणजे फलकथन केलं असतं? हो, तरी सुद्धा सप्तमी अष्टमात आहे, कुंभ राशीत आहे. आपण जोडीदाराचा विचार केल्यानंतर जोडीदार कसा असेल, तर आपल्यापेक्षा इंटेलेक्च्युअल असेल, हुशार असेल. पहिला भाग असा आहे बेटा की तुमच्या राशींचे जे कॅरेक्टर्स आहेत हे तुम्हाला माहिती हवेत. जर हाच शनी समजा धनुराशीत असेल तर धनुराशीचे गुण त्याच्या अंगी असतील, पण शेवटी तो षष्ठात आहे, धनुराशीत आहे. एक वेळेला सप्तमात ग्रह नाही, पण तो समराशीत आहे, तर ॲडवायझेबल आहे. कळलं? आणि त्याच्यावरती गुरुचा एक योग आहे. व्हॉट इज? तर ऐका ना, मी अजून एक असं आहे, ठीक आहे, हा शनी सप्तमात आहे, राहू द्या त्याला तिथे. अरे मध्ये मध्ये ते तारे सरांचा आवाज येतोय. तर इथे शनी बरोबर गुरु पण समजा असता तर काय मग आपण फळ देऊ शकतो? कोण असतं तर? गुरु गुरु हा, इथे जर गुरु असता समजा,
हम्म. तर त्या ठिकाणी कुठे असता गुरु मॅडम सांगितलं तुम्ही? या शनी बरोबरच म्हणतीये ना मी. मग ते सम म्हणतात त्याला, हा समग्र. हा म्हणजे ते दोघं काही असे मग फार तरी सुद्धा फ्रेंडली किंवा हे पण तरी नाही. सुद्धा वैवाहिक आयुष्य जे आहे हा. ते इनफ नाहीये, म्हणजे हम्म. पूर्ण नाहीये. अच्छा. गुरु शनी युती इतर काय गोष्टीसाठी फायदेशीर आहे, पण सप्तम स्थानासंदर्भात हे दोन ग्रह जे आहेत ते त्या ठिकाणी योगकारक नाही. हा. सप्तमात असला तरी सुद्धा समोरची व्यक्ती ही आपल्यापेक्षा वरचढ असण्याची शक्यता दर्शवली जाते हा आणि ते जाईल. तर आहेच. हा सप्तमात म्हटल्यावर आणि शिवाय इथे तर मंगळाची दृष्टी पण आहे ना हो, एकमेकांवर. दृष्टी शनीची बघितलीच पाहिजे, मंगळाची दृष्टी शनी. बघितली पाहिजे, दृष्टी बघितलीच पाहिजे. होय ते तर बघायलाच लागेल. शिवाय इथे केंद्रात पण आहेत ना ते मंगळ शनी. हो. नाही, मला असं म्हणून म्हणजे का विचारलं मी, म्हणजे मला वाटलं हे समत आहेत, पण गुरु आपण कसं म्हणतो की गुरु म्हणजे आयदर त्याची दृष्टी किंवा तो बरोबर असेल तर काही गोष्टी म्हणजे असं होणार असेल तर तो ते थांबवू शकतो ना. नाही, थांबेल. ऐका मॅडम, डायव्हर्स होणार नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं एकमत नसेल. हा तेच ना, म्हणजे डिस्प्यूट होणारच, नो डाऊट. आता मी तुम्हाला सांगतो, एक आपल्याकडे ऍक्टर आहे आणि त्या ऍक्टरचं डायव्हर्स नाही झालं, एक 20 वर्ष ते लोक एकत्र राहतात, पण ते एकमेकाशी बोलत नाहीत. कळलं का? ते एकमेकाशी बोलत नाहीत, ते एका घरात राहतात, सगळं काही आहे. दोघांनी निर्णय घेतला की कोणी कोणाशी दुसरं लग्न करायचं नाही, पण आपलं नाही पटत ना तर आपण नाही बोलायचं, पण तिथे लोकांना हे करायचं नाही. पण तिथे वैवाहिक जीवनामध्ये बाधा आली. असं आहे बघा, धरसोड वृत्ती असणं, जबरदस्ती असणं हा पाठ भिन्न आहे, पण विचारांशी संगनमत असणं हा अतिशय महत्वाचा भाग असून त्या ठिकाणी विचारांशी देवाणघेवाण पती पत्नीला असणं हे फार फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर समजा अशी काही गोष्ट झाली तर तिथे तुम्ही नंबर ऑफ होरोस्कोप पहा, तिथे कधी ना काहीतरी बिनसेलच. पण जेव्हा अतिशय ज्याला आपण म्हणतो वरचढ होणारी गोष्ट असते तर पती आणि पत्नी हे दोघंही एकत्र. आता जसं एक मुंबईची एक व्यक्ती आहे, तो खास सिंगापूरहून नोकरी सोडून इथे आला आणि त्याच्यावरती 1.5 कोटीचं कर्ज आहे आणि त्याची नोकरी गेली. मार्चमध्ये आलेला आहे तो, गेल्या मार्चमध्ये, आज 1 वर्ष झालं. पण पत्नी सपोर्टेड नाही, ती म्हणते मी आई वडिलांकडेच राहणार, मी तुमच्याकडे येणार नाही. त्याचं घर पवईला आहे, तिचं घर कोल्हापूरला आहे. ते म्हणते मी नाही येणार, तू पण इथे येऊ नको, पण मला बाबा माझे जवळचे आहेत, महत्वाचे आहेत. काय करणार तो? कळलं? होय सर, छान समज. थँक्यू. सत्ताळकर मॅडम बोला. सत्ताळकर मॅडम बोला. कुठे तुम्ही हात दाखवा. सत्ताळकर मॅडम हात दाखवा. इथे नाही दिसत सर त्यांचा. ह्या सुनीता कोण देशपांडे त्यांचा दिसतोय. आत्ता होत्या, मग त्या बाहेर पडल्या की काय? नाही, पण आहेत सगळे. स्वाती सत्ताळकर होत्या. हा आहेत. हा, स्वाती मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय सरांनी, बोला. दिसतायत ना सर? नाही. अच्छा, नाही झाल्या म्हणतात. नाही, बाहेर गेलं. नाही, आहेत सर. त्यांनी व्हिडिओ उघडलं होतं, बोलता येत नाही म्हणतायत. आल्या अनम्यूट केला. बोला सत्ताळकर मॅडम. हा सर, इथे कर्केचा गुरु असता तर ह्यांचा विवाह वाचला असता का? म्हणजे बघा असं आहे मॅडम, आता कर्केच्या गुरुबद्दल विचार केला आपण. काल प्रभू रामचंद्राचा जन्म होता, म्हणजे राम जन्मभूमी, राम नवमी होती काल, बरोबर आहे. त्यांच्या पण लग्नी गुरु होता. विवाह झाल्यानंतर कैकेयीने आंदोलन केलं ना, नाही का?
तत्पर्यंत मॅडम. हो हो ऐकते सर. मग आता तिथे चंद्रसुद्धा लग्नात होता, लग्नात गुरु होता, सप्तमामध्ये सप्तमाधिपती शनी उच्चीचा होता, पण तरीसुद्धा सप्तमावरती दोन्ही ग्रहांची दृष्टी होती, तरीसुद्धा तिथे आंदोलनं झाली आणि त्यांना संन्यास घ्यावा लागला, म्हणजे राजपाट सोडावा लागला. पण ते दोघं एकत्र होते, हा बरोबर आहे. पण बरोबर. पत्नीला प्रभू रामचंद्रांच्या पत्रिकेमध्ये सप्तमात मंगळ होता, हा, कळलं. ओके. हा तर त्या मंगळाने त्यांना युद्धभूमीवरती नेलं की नाही, बरोबर बरोबर. आणि सोबत जोडीदार आलं की नाही. हो बापरे मग एवढं एका हरणाने घात केला की नाही. केलं. मग हे सगळं काही गोष्ट जर प्रभू रामचंद्राच्या बाबतीत होऊ शकतं, आपण काय आहोत, आपण काहीच नाही. बरोबर नाही का. सर. आणि मगाशी तुम्ही सांगितलं ते सप्तमात राहू असेल तर जातक वृश्चिकीशी संबंधित असेल. हो, अं, वृश्चिक राशीची संबंधित आणि असतो. आणि आणि कन्या कन्या रास, किंवा मिथुनच्या याच्याशी होऊ येस, शकतं. कन्या आणि मिथुन राशीचा संबंध येतो. पण सर असं असू शकेल का की कन्या रास आहे, कन्या लग्न आहे आणि सप्तमात राहू आहे आणि तिचा त्या व्यक्तीचा नवरा किंवा हे म्हणजे कोणी जोडीदार वृश्चिक राशीचा आहे असं होऊ शकतं. हो, होऊ शकतो. येस, हा नियम आहे. राहूच्या बाबतीत, केतूच्या बाबतीमध्ये वृश्चिक आणि कन्या आणि मिथुन याचा संबंध येतोच येतो. ओके, म्हणजे असं उलट सुद्धा होऊ शकतं. येस, हा दिस थँक्यू पॉइंट टू सर. बी नोटेड. बघा तुम्ही 100 पत्रिका बघा. सर माझंच आहे असं. झालं आता. विचारलं. पण माझ्या मला वाटतं लग्नात गुरु आणि उदा आहे म्हणजे त्याची दृष्टी आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. नाही, पण ते नियम आहेत. बघा, ओके. कधी कधी कसं असतं की व्यवस्थित इन जसे कोणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाहीये, नाही पण नाही सांगतो हे जे नियम आहेत, कळलं. बर, आता भाग राहिला, जरा मुलीची पत्रिका लावूया. थांबा 2 मिनिटं जरा. लावू का सर? हां, देश चौगुले, जरा 2 मिनिटं मुलीची पत्रिका लावा मॅडम. हो हो लावतोय. पहिला तारीख तर दिलेली आहे मुलीची. तारीख दिली आहे ना. हां, बघा आता ही मुलीची पत्रिका आहे मॅडम. सप्तमात आहे आणि सप्तमे समसप्तक योगात आहे, म्हणजे मंगळ आणि शनी समसप्तक योगात आहे. मगाशी केंद्रयोग होता आणि शुक्र जो विवाहाचा कारक, वैवाहिक सौख्याचा कारक आहे, तो त्या ठिकाणी केतुयुक्त झाला, बरोबर आहे. होय सर. बघा इथे पत्रिका बघा. हम्म. लग्नेश कुठे आहे, रवी. लग्नेश लाभात आहे ना मिथुनेचा. हां, म्हणजे लग्नेश मिथुनेचा आहे, हम्म. बरोबर आहे. हम्म. अशा वेळेला सप्तमात आहे आणि शुक्र हा कारकग्रह आहे, तो तिथे केतुयुक्त झालेला आहे. रास आहे धनु, पण आपल्याला ही पत्रिका स्त्रीची असल्यामुळे मिथुनेचा जो भाग आहे तो सूर्याचा आहे. सूर्य हा मिथुन राशीचा आहे, हम्म. बरोबर आहे. होय सर. त्यांच्याही जीवनामध्ये, म्हणजे हे पती पत्नीच आहे दोघं जण. हम्म. लग्न झाल्यानंतर आंदोलनं उपस्थित, म्हणजे भानगडीत हे झाले. आता लग्न जमवणाऱ्यांनी काय विचार केला असेल, मुलगी आपण ना त्याला मोहित असतो. एक लक्षात ठेवा, 2 पार्ट असतात. एक तर आपल्या घरचे लोक आपल्यावरती प्रेशर आणतात, काही वेळेला आपण मोहित होतो, काही वेळेला आपलं नशीबच तसं असतं की आपल्याला त्या ठिकाणी विवाह करावा लागतो. काही त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण हे जे आलिया भोगासी असावे सादर असावा. मग आता आपण इथे बघितलं तर लग्नेश पराक्रम लाभात आहे, मुलगी हुशार आहे, म्हणजे विद्वान आहे, पण तरीसुद्धा सप्तम स्थानामध्ये शनी सप्तमेश असल्यामुळे तो षष्ठ सप्तमात आला तरी पण शुक्र केतूची युती असल्यावरती त्या गुरुजींनी सांगायला पाहिजे ना, दोघांच्याही मारक स्थानामध्ये गुरु आहे, दोघंही नोकरीला आहेत, पण तरीसुद्धा वैवाहिक जीवनामध्ये एका साधारणतः 6-7 महिन्यामध्येच प्रॉब्लेम सुरू झाले. आता पुढे आणखी काय करायचं ते देवाला माहिती.
आता ही पत्रिका आहे समोर. हा बोला. इथे सप्तमे सप्तमात तर आहेच ना सर, पण हो मंगळाची दृष्टी पण ना, म्हणजे आपण आहे. म्हणतोय ना येस मंगळ शनी येस कसे ऍक्सिडेंटल किंवा काही अचानक घटना, आणि अजून इन ऍडिशन तो शुक्र केतू बरोबर, म्हणजे म्हणून यांना प्रॉब्लेम येणार की नाही. हो आणि हो राहू पण इकडे वृश्चिकेचा. तुम्ही येस नेहमी सांगता ना, म्हणजे लेडीजच्या पत्रिकेत वृश्चिकेत ग्रह शक्यतो नसावा, आणि इथे येस तर राहू आहे ना. हो आलेलं आहे. हम्म. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं, मगाशी आपण बोललो आपला जोडीदार कशा स्वरूपाचा असेल, तर इथे सप्तम स्थान पहा तुम्ही. हो हो. सप्तमे सप्तमात त्याच्यावरती कुयोग कोणाचा झालाय? मंगळाचा. मंगळाचा. हा. मगाच्या पत्रिकेमध्ये कुयोग कोणाचा झालाय? मंगळाचा. जर अशा ह्या कुयोगाची पत्रिका जर दोघं एकत्रित आले तर तंटा उपस्थित होणार की नाही होणार? 100%. आणि इथे मंगळ तर आहेच, पण हे राहू केतू पण केंद्र योगात शनीचे असं पण म्हणू शकतो ना सर. हो हो येस. हा, म्हणजे पण ही त्यांची पण एकमेकाची जास्त दृष्टी बिघडली. नाहीये, पण चतुर्थामध्ये हा. राहूमध्ये शनी पाहतोय. हो हो हो, बरोबर आहे ना, म्हणजे शनी राहू योग झाला ना तो. बरं आता ऐका 2 मिनिटं मॅडम. हा. तुम्ही आता हा मुद्दा सांगितला, हो. सप्तमातला शनी राहूच्या मुखात पाहतोय 10व्या दृष्टीने. हा. आपण छाती ठोकपणे सांगू शकतो की तुझ्या जीवनामध्ये वैवाहिक आयुष्यामध्ये फसवणूक होणार. ओके. जेव्हा एखादा ग्रह राहूच्या मुखात पाहतोय तर तिथे क्लचमध्ये सापळ्यात अडकणार, म्हणजे अडकणारच. हा सापळा आहे जीवनाचा. हा, म्हणजे सप्तमेश राहूच्या मुखात पाहतोय म्हणून वैवाहिक आयुष्यात फसवणूक होणार असं म्हणूया ना. इट्स अ ट्रॅप. हा हा. ट्रॅप. वैवाहिक आयुष्य बघा तुम्ही, नंबर ऑफ अँगलने तुम्ही पत्रिका पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्की कळून येईल. चव्हाण मॅडम, तुमचं काय म्हणणं ह्या गोष्टीवरती? हो सर, बरोबर आहे. हिचे तर ग्रह सगळे खराब आहे. केंद्रातच एकटा शुक्र केतू आहे. शुक्र पण कारक ग्रह म्हणून बिघडला, सप्तम स्थान बिघडलं. आणि तुम्ही जी गोष्ट सांगितली ती सप्तमात राहू केतू असेल तर जोडीदार मिथुन आणि कन्येशी संबंधित असतो, ते तर एकदम छान सांगितलं. आणि दुसरं ह्याच्या कुंडलीमध्ये पण सप्तम स्थानामध्ये शनी, मंगळाची दृष्टी सप्तमावर. मकरेचा शनी इथे ओलावा कमी करेल, जबाबदारीची जाणीव जास्त असते किंवा फायद्या तोट्याचा विचार जास्त करतील. चिवट स्वभाव, हटवादीपणा पण असू आहे आणि गोष्टी दडवून ठेवण्याची पण वृत्ती जरा असते. तर इथे वृश्चिकेचा बुध पण चांगला नाहीये. बुध अस्थिर आहे आणि स्थिर राशीमध्ये आहे, त्याच्यामुळे बुध पण बिघडला. चंद्रकुंडलीचा सप्तमेश शुक्र केतुयुक्त, चंद्रकुंडलीच्या सप्तमावर पण मंगळाची दृष्टी, म्हणजे दोन्हीकडून चंद्रकुंडली आणि पूर्ण बिघडलेले आहे. आणि ह्यांचं दोघांचं पण एक राशांतर आहे, लग्न पण आणि रास पण. तर ते पण बरोबर नाही. एक राशांतर असल्याने तिची तर पूर्ण खराब आहे कुंडली. म्हणजे इथे अशा तऱ्हेची कुंडली असल्यानंतर जातकाला तुम्ही सल्ला कसा द्याल सांगा? द्याल का? करू. नाही देणार. नाही. दोघांच्या कुंडलीमध्ये मंगळ शनीचा संबंध आहे तर प्रश्नच नाही, ही कुंडली नाकारायलाच पाहिजे. 2 पापग्रह सप्तमाला बघताय. ऐका मॅडम, आता समजा आपण कुंडली नाकारली, शेवटी कोणाशी लग्न झालं तरी सुद्धा येणार की नाही? हो आहे, प्रॉब्लेम तर आहे, नक्कीच आहे. दोघांच्याही पत्रिका प्रॉब्लेमॅटिक आहेत की नाही? हो हो. बरं, आता याच्यामध्ये आपण ज्योतिषी म्हणून काय करू शकतो का? बिलकुल नाही. काही नाही. बरं, ज्या वेळेला कसं असतं तुम्हाला सांगतो, एखाद्या व्यक्तीला मुलगा किंवा मुलगी पसंत असते आणि आपण सांगतो की नाही जमणार नाही, त्यावेळेला तिथे तो म्हणतो ह्या ज्योतिषाला अक्कल नाही, कारण तो मोहित झालेला असतो, भ्रमित झालेला असतो तो किंवा ती. हो बरोबर आहे. आणि ती सांगते की नाही ह्याला काय कळत नाही, चला आपण दुसरीकडे बघूया. मग दुसरा मनुष्य 500 रुपये घेतो, त्याच्यात समाधान मानतो आणि तो सांगतो नाही ठीक आहे, ही पूजा करा, हे करा, अमुक करा, त्याच्यामध्ये हे दोष आहेत, ते दोष आहेत, त्याच्यावरती निवारण करा. पण कालांतराने आफ्टर 1 year 2 years हे असे प्रश्न उपस्थित होतात. आणि मी तुम्हाला मॅडम 99% ठामपणे सांगतो, विवाह झाल्यानंतर आता एक आणखी मुद्दा सांगतो तुम्हाला की विवाह झाल्या गोचर लग्नाच्या आजूबाजूने होत आहे का? हो, हे पहिलं तपासायचं. बरोबर आहे. गोचर लागलं की
हा संपलं. तर तिकडे तुम्हाला सामोरं जावंच लागणार. हे ठरलेलं आहे. म्हणून येणारं जे आक्रमण आहे ते मग चायनाचं आहे का रशियाचं आहे का युक्रेनचं आहे ते होणार, त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. म्हणून गोचरीच्या याच्यामध्ये तुम्हाला आपण पुढे जाऊन लग्न कोणत्या महिन्यात होईल हे पण काढणार आहोत. तिथं अगोदर चर्चा झालेली आहे त्याच्याबद्दल, पण तरीसुद्धा कोणत्या वेळेला होईल, कसं होईल, जोडीदार नाही, कुंडली बघताना गोचर पुढचं आणि महादशा हे बघायलाच पाहिजे. जर कुंडली तुम्ही बघताय, सिलेक्ट करताय तर. पण तरीसुद्धा मुद्दा सांगतो मॅडम, कोणाशीही, मी तर तुम्हाला लेडी डायनाचं सांगितलं, तो विवाह पण टिकला नाही. राज घराण्यात बकिंगहॅम पॅलेसमध्ये लग्न झालं, जगातला सगळ्यात श्रीमंत राजा, पण नाही चाललं. ज्यावेळेला तिचं लग्न झालं त्यावेळेला ब्रिटनची सत्ता 42 देशांवरती होती, तरीसुद्धा नाही जमलं. पण ती बुद्धीच तशी येणार नाही. जे जीवनात लग्न नाही केलं तर आंदोलन, लग्न केलं तरी आंदोलन, संन्यास घेतला तरी प्रॉब्लेम, म्हणजे वैवाहिक जीवन हे त्या ठिकाणी त्रासाचंच आहे. आणि असे अनेक संन्यासी तुम्हाला देवळामध्ये भेटतील. बघा, मग शनी लग्नी आहे, शुक्र लग्नी आहे, सप्तमात गुरु आहे. मग आता मेरे प्यारो भाई और बहनों काय म्हणतात बघा, काय वाटतं? गुरु जरी सप्तमात असला तर गुरुची भूमिका करणार. चंद्र सप्तमात असला तरीसुद्धा अकॉर्डिंग टू नेचर, स्वभाव हा कारणीभूत ठरतो. चंद्र हा मानसिक स्वभाव, मानसिक चांगलं किंवा वाईट हे तुम्हाला तो देतो. तो केतुयुक्त आहे का, तो राहूयुक्त आहे का, तशा तऱ्हेचे गुणधर्म तुमच्या जीवनामध्ये भोगावेच लागतात, येतातच, ठरलेले आहेत. सप्तमेश नीचेचं असणं जातकाच्या जीवनामध्ये आपला जोडीदार कधीतरी खालच्या पातळीवरती जाऊन तिथे हिंसाकारक गोष्टी करणार हे ठरलेलं आहे, निश्चित आहे. बरेच डायव्हर्सचे जे केसेस आहेत तिथे तुम्ही घेतलेले हातामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज येईल की विवाहाच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात. पण इथे ह्या सप्तमेश राहूच्या मुखात पाहतोय, ह्याही गोष्टीला नाकारता येत नाही. शुक्र मुळातच दूषित झालेला आहे. शुक्र केतूची युती ही त्यागकारक, त्यागवृत्तीची आहे. जर समजा केतू आणि चंद्राची युती असती, केतू रवीची युती असती, ह्या पत्रिकेत स्त्रीची पत्रिका आहे, तरीसुद्धा तिथे गडबड झाली असती. आता आपण लग्नाचं नवमांशाच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलूया. मॅडम, पहिल्या पत्रिकेचा नवमांश लावा. हो हो लावते, म्हणजे पहिल्या पत्रिकेचा मुलाच्या पत्रिकेचा नवमांश लावते आता. हां, होय लावला सर. हे बघा बघा आता इथे धनु नवमांश आहे, म्हणजे आश्लेषा नक्षत्राचं पहिलं चरण आहे. येस. कळलं? आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या तिकडचा सप्तमेश, म्हणजे मूळ पत्रिकेतला सप्तमेश चतुर्थात केतुयुक्त झालाय की नाही? झालाय. मुलीच्या पत्रिकेतला ना? हा, मुलाच्या पत्रिकेत, कर्क लग्नाच्या पत्रिकेत मॅडम. अच्छा, हा, तो पण शनी बरोबर आहे. सप्तमेश, दोघांचा सप्तमेश आहे. म्हणजे तिथे चतुर्थामध्ये आला ना, तो चतुर्था त्याची दृष्टी पण आहे. अजून कायदेशीर लढाई सुरू झालेली नाही, मॅटर पेंडिंग आहे. पण कधी ना कधीतरी घातक समस्या उपस्थित होते. बरं, मी सगळं हे काढू का, ऑल म्यूट काढू का, म्हणजे तुम्हाला बोलता येईल, पण तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. काढा ना. त्यांचं बोलून झालं की प्रत्येकाने आपला आपला माईक सांभाळा. आता बघा मी काढलेलं आहे सगळ्यांचे, बघा काढलंय का? बोलता येते का बघा कोणी बोलून. हॅलो. हो सर. हा बोला.
नाही, मॅडम तर को होस्ट आहेत, मॅडमला येईलच ना. इतरांना विचारा ना सर. ते बघा, ते हात वर केलाय त्या अपर्णा मॅडमनी, म्हणजे नाही काढतायत सर. बऱ्याच एक जणांनी हात वर केलाय. एक मिनिट हा. करतो. आता बघा, भट मॅडम बोला. भट मॅडम हा कोल्हा. हा हा तेच तर आवाज येतोय का तेच बघायचं म्हणजे काय बोला विचार बोला. हम्म. तर अजून नाही सर एक सध्या हा एक मिनिट हा बोला. आलं का? हा सर मी विचारू हा विचारा. सर मला विचारायचं होतं की मुलीच्या कुंडलीत जे आपण बघितलं, जर हम्म, समजा शुक्रकेतू युती नसती आणि रवी जर चांगल्या स्थितीत असता, भलेही सप्तम स्थान थोडंसं खराब झालं असतं, तरी हो. हीच कंडिशन राहिली असती का? आणि गोचरीने जे आपण म्हणत होतो की लग्नाच्या वेळी म्हणजे विवाह जमवताना गोचर बघावं, तर ते कुठलं गोचर बघावं ते पुन्हा एकदा सांगा ना. म्हणजे नवमांश सांगतो कुंडलीनुसार का आपल्या चंद्रकुंडली? सांगतो 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 मॅडम, कसं आहे, दोन ग्रह जे आहेत ते लग्न ठरवतात. जर समजा गुरुग्रहामुळे लग्न झालं नाही, तर शनिग्रह जर तिथून संपर्कामध्ये आला, तर संपर्क कसा आहे, सप्तमावती दृष्टी, सप्तमाधिपतीच्या युतीत किंवा सप्तमाधिपतीच्या राशीत जर शनीचं भ्रमण असेल किंवा गुरुचं भ्रमण असेल, तर त्या ठिकाणी विवाह संयोग होतात. दुसरा भाग असा आहे की जर समजा विवाह झाल्यानंतर 12-1-2 ह्या ठिकाणी जर शनीचं भ्रमण सुरू असेल किंवा मंगळाचं असेल, तर लग्नाच्या पहिल्या तासापासूनच तिथे गंभीर वाद तयार होतात. वर अंतरपाठ खाली काढला की वादाला सुरुवात होते. हे 12वा पहिला दुसरा शनी किंवा मंगळ किंवा राहू हे जर तिथून भ्रमण करीत असतील, राहू असेल तर राहू लग्नात येणार आहे, 12व्या स्थानात शनी असेल तर तो लग्नात येणार आहे, आणि 12व्या स्थानामध्ये गुरु असेल तर त्या ठिकाणी तो सुद्धा लग्नात येणार आहे. तर काही कालाने जातकाच्या जीवनामध्ये तिथे संबंध बिघडतात. आता कधी कधी काही वेळेला 5 वर्ष चांगली जातात, 7 वर्ष चांगली जातात, त्याच्यानंतर संबंध बिघडायला सुरुवात होते. त्याला सुद्धा गोचर कारणीभूत असतं. कळलं राहुल मॅडम? हो सर, पण आता जसं म्हटलं 12व्या स्थानातला जो गुरु आहे, मग गुरु तर चांगला, मग आपल्या ह्याच्यात आला फर्स्ट ह्याच्यात तरी तो वाईट धरायचा. नाही, वाईट नाही. जीवनामध्ये काही तक्रारी निर्माण होतात. दुसरी गोष्ट की 6वं 7वं 8वं स्थान हे सुद्धा आंदोलनाची स्थानं आहेत. जर समजा तिथून जर गोचरीचं भ्रमण सुरू होत असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी कालांतराने, उदाहरणार्थ षष्ठात शनी असल्यावरती लग्न झालं तर 2 वर्षानंतर किंवा वर्षानंतर तो सप्तमात येणारच आहे. तर तिथे दीर्घकाळ वातावरण गढूळ होईल. तिसरा भाग दशमामध्ये शनी आहे, सप्तमावर त्याची दृष्टी आहे, किंवा जिथे जिथे शनीची दृष्टी असेल, पंचमातून असेल, लग्नातून असेल, दशमातून असेल, तरीसुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक कलह किंवा ताटातूट किंवा त्या ठिकाणी यदाकदाचित बाहेरगावी जाणं, दीर्घकाळ राहणं. जसं आज बघा, बराच लेबर क्लास जो आहे तो परदेशामध्ये वास्तव्य करतो, त्यावेळेला तो अन्य अन्य देशातून आलेला आहे, तर तिथे सुद्धा असे प्रश्न उपस्थित होतात. त्याला पण कारणीभूत विवाह तुटेल असं नाही. पत्नीसोबत राहणं आणि पत्नीसोबत नसणं किंवा पतीसोबत असणं किंवा पतीसोबत नसणं हा एक भाग आहे. ओके सर, पण ओके. पण दशमातला शनी, पंचमातला शनी, लग्नातला शनी हा जातकाच्या जीवनामध्ये तिथे प्रश्न उपस्थित होतात, मूळ कुंडलीतले. बरं, सप्तमेश राहुयुक्त हा पण एक मुद्दा आहे. सप्तमेश केतुयुक्त हा पण एक मुद्दा आहे. शुक्र केतुयुक्त, शुक्र राहुयुक्त, चंद्र राहुयुक्त, चंद्र केतुयुक्त, असे चंद्र वृश्चिकेचा पत्नीचा आणि तिथे रवी वृश्चिकेचा हा सुद्धा प्रश्न कालांतराने जातकाच्या जीवनात तिथे उपस्थित होतात.
प्रश्न अनेक तऱ्हेने येतात. लोक फक्त कॉम्प्रोमाइज जीवन जगत आहेत, आपल्या माहेरच्या कुटुंबाला कुठली इजा पोचू नये याकरता, म्हणून ते सावरलं जातं. बोला. ओके सर. सर आणि मला विचारायचं होतं, हे आपण जे आता जो काही आता हे बघणार ते फर्स्ट मॅरेज साठीच सगळं लागू पडणार ना, म्हणजे जे काही नियम आहेत ते मॅरेज सेकंड तुम्ही रेडी सेकंड बघा, फर्स्ट पहिली सायकल जर बिघडलेली असेल तर सेकंड सायकल घेऊन पण उपयोग नाही. मग तिथे समजायचं कॉम्प्रोमाइज जीवनामध्ये. ओके. कॉम्प्रोमाइज हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मग ते ज्याच्या सोबत आहेत त्याला समजुतीने सांगावं, काउन्सिलिंग केलं की बाबा रे समज. पण तरीसुद्धा काही लोक समजण्याच्या पलीकडचे असतात, कारण त्यांचं डोकं फिरलेलं असतं. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचं डोकं फार महत्त्वाचं आहे, विचारसरणी फार जरुरी आहे. कधी सर हे कधी बरोबर वाक्य आहे तुमचं सगळ्यात. एकदम उत्तम वाक्य आहे सर. सगळ्यांना येतो सगळ्यांना हे. हां, कधी कधी अबोलपणा योग्य असतो, बोलायचंच नाही. सर विचारू? हा बोला. हे तर एकदम परफेक्ट आहे. मगाशी तुम्ही सांगितलं ना की चंद्र पत्नीचा कारक ग्रह, हो तर हो त्या पुरुषाच्या कुंडलीत पंचमात चंद्र आहे बघा, आणि वैयक्तिक कोणाचे वृश्चिके विचारू नका. इथे हा वृश्चिकेचा चंद्र आहे. बोला बोला. वृश्चिकेचा चंद्र आहे आणि शिवाय त्याच्याबरोबर बुध आहे. म्हणजे हो हा जो चंद्र आहे तो पत्नीचा हे कॅरेक्टर दाखवतो का, चंद्र हो बुध हो हो एकत्र आपला जोडीदार का? कसा असेल, आपला जोडीदार कसा असेल तर आपल्या चंद्रावरून आपली पत्नी कशी असेल, जर जातक पुरुष असेल तर. हा, म्हणजे आता तिथे बुध पण आहे, म्हणजे तिचं जरा मानसिक हे असेल का असं विचारते. नाही, मानसिक संतुलन नाही. कसं आहे, काही काही म्हणजे मी आता काही स्त्री किंवा पुरुष हा भेद करत नाही, पण काही काही जोडीदारांची सतत कटकट 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 लोक कानात गोळे घालून बसतात. मग ते कॉम्बिनेशन आहे का हे चंद्र बुध? हा प्रश्नच नाही. कसं आहे की समजूतदारपणा हा फार दुसरी दोन्ही गोष्टी आहेत. एक तर अबोल पण नसावं, एक तर जास्ती बडबड पण नसावी. एक लिमिटेशन असतं प्रत्येक जीवनामध्ये. म्हणजे हा चंद्र जास्त करून पार्टनरचं सांगतोय आणि प्लस तो बुध तिथे आहे ते पण सांगतोय. एखादी गोष्ट वारंवार रिपीट करणे हे बुधाचं काम आहे. चंद्र मंगळाची युती असेल तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये, पुरुष जातका, अशा काही प्रसंगाला सामोरं जावं लागतं की तिथे बायकोचा लाफा पण खावा लागतो. चंद्र मंगळाची युती असेल पुरुषाच्या पत्रिकेत तर. हे लोक पाहिलेले आहेत. ओके, थँक्यू सर. किंवा त्यांना पण धोबीघाटमध्ये जावं लागतं. म्हणजे ती नॅगिंग असू शकते बायको, असं ह्याच्यातनं दिसतं का? हा, म्हणजे कधी भडकली तर फटकन थोबाडात मारू शकते. आता ही पत्रिकेमध्ये मारलेलीच आहे ना थोबाडात. नाही, हे चंद्र बुधचं म्हणते. बरोबर आहे, त्या पुरुषाला बायकोनी मारलंय. ओ अच्छा. ओके, थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे घटना कुठल्याही होऊ शकतात, पण स्पेशली आपला विषय वैवाहिक जीवन आहे. तिथे कमाई, नोकरी, इस्टेट, प्रॉपर्टी, गाडी, घोडा वगैरे डिफरंट, पण लाईफ कसं आहे. अनेक लोक आहेत जीवनात गाडीत बसतात पण एकमेकाशी बोलत नाही. मी तुम्हाला सांगितलं, एक आर्टिस्ट आहे, अतिशय समजूतदार फॅमिलीतला आहे, फार उच्च श्रेणीतला आहे, पण दोघं एकत्र राहतात पण तिथे बोलचाल नाही, संबंध नाही. मराठी आर्टिस्ट आहे. बघा ना, आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, आपण इथे पाहिलं लक्ष्मीकांत बेर्डेच्या पत्रिकेमध्ये, तर सप्तमात शनी चंद्राची युती होती. तर रुही त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. नंतर त्याने प्रियाशी लग्न केलं आणि त्याचं मेष लग्न होतं आणि लग्न दशमात होता. तसा लक्ष चांगला होता, पण सप्तम स्थान दूषित झालं होतं. तर सप्तमात शनी असल्यानंतर आपल्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्या व्यक्तीशी विवाह होतो असा पण नियम आहे. नियम भरपूर आहेत. आता कधी कधी वैयक्तिक कोणाला राग येईल, पण तसं नाही, हे नियम आहेत, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. आता विचारा सर तुम्हाला हा काय. अनुभव वारंवार येणार ना?
म्हणजे आता ह्यांचं जे काय दोघांची जे पत्रिका दोन्ही अँगलनी म्हणजे सप्तम स्थान दूषित आहे, तर यांनी म्हणजे डिवोर्स पर्यंत जरी केस गेली आणि रिमॅरेजचं जरी झालं तरी परत हाच अनुभव त्यांना परत येणार ना? हो नक्की. येस मॅडम. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पत्रिका दूषित असते ना बघा, मग ती उद्योगासंदर्भात असो, विवाहाच्या संदर्भात असो, आजारपणाच्या बाबतीत असो. आजारपण पण बघा, एखाद्याला लागली पीडा तर ती सारखी चालू असते अगेन अँड अगेन, हो हो नाही का? एखाद्या घरच्या बाबतीत असो, येस आईच्या बाबतीत असो, आई खटखटी असेल तर चतुर्थ स्थान बघावं. मग तिला गप्प करण्यासाठी काहीतरी करावं लागतं. हा मार्ग आहे. हल्ली सगळे प्रश्न हे 12ही स्थानातले वेगवेगळे असतात, तर ज्योतिषामध्ये ते पारखून बघावे. सर सर मेसेज शनी गेला की डिवोर्स होईल ना? मेसेज हो शनी गेला जवळपास. की येस येस. सप्तमावर दृष्टी अहो, येणार, ते मग आता डिवोर्स हे होऊन जाईल. प्रॉब्लेमच आहेत सगळे मॅडम, हम्म. सगळे प्रश्नच आहेत. सर आपने जो बात की पण उसके ही हिसाब से नवमांश तो कुंडली आहे अगर ना सर? मैं बोलूं नवमांश हो. कुंडलीप्रमाणे मेसेज शनी. नाही नाही मॅडम, असं आहे, शिव लग्नाला पंचमात येणारी राज कुठली आहे तर धनु, ही नवमोष कुंडली आहे. हां हो, मेहता ही मॅडम. मुलाची नवमांश कुंडली आहे ना सर? हां नाही, आता मॅडम सर म्हणाल्या की मेषेमध्ये शनी आल्यावर सप्तमावर दृष्टी जाईल, पण मग ती नवमांशात जाईल ना? नाही, कर्क मेषेचा लग्नाला रवी जेव्हा दशमात कर्क येईल ना लग्न. शनी, हा दशमात येईल मॅडम, कर्क लग्नाला दशमात येईल. माती येईल. हो. हो, हा आणि दशमात येईल तिच्या बरोबर. चंद्रकुंडलीच्या सप्तमात येणार शनी, म्हणजे दोघांच्याही कुंडलीत शनीचा संबंध आहे. ते संबंध आहे, हो बरोबर. हाँ सर, मेरा सर पूछना क्या है कि हाँ मैं सर मैं 2 मिनट बोल रही थी। सर मेरा कहना क्या है कि आपने जो बताया ना सप्तम स्थान में राहु रहेगा, मतलब उसको प्रॉब्लम ही हमेशा रहेगा किसी के भी साथ मैरिज करेगा तो। देखो अभी एडजस्टमेंट ये हमारी लाइफ है, ये ख्याल रखो। हम बराबर ऐसा नहीं है कि 4 शादी कर सकते हैं। बराबर एडजस्टमेंट ये हमारी जिंदगी है, और माँ बाप को बराबर संभालना है, घर वालों को संभालना है, इज्जत को संभालना है, हमारे कुटुंब को संभालना है, हमारे ज्ञाति को संभालना है, सब कुछ बात आती है उसमें। तो गलत उसका ये करके हमारे पिछड़े वाले जो भाई बहन होते हैं उनका विवाह नहीं होता है, ऐसे भी तकलीफें आ सकती है, बाधा आ सकती है, नहीं तो आती वो है क्या? लोग मैरिज तो कर सकते मगर एडजस्टमेंट करना पड़ेगा। मैडम हर जगह ट्रेन में भी एडजस्टमेंट करना पड़ता है, बस में भी करना पड़ता है। हाँ बराबर अगर एयरलाइंस का टिकट कंफर्म होने के बाद में भी सीट के ऊपर कोई बैठता है तो उसके साथ में भी झगड़ा करना पड़ता है, तो हमारी किस्मत खराब होती है, तो हर जगह आर्गुमेंट करना पड़ता है। समझ गए? बराबर है बराबर है। ये बात है। और सर आपने जो बोला ना सप्तम स्थान में राहु, तो मेरे पास एक मेष लग्न की आई ना, उसकी राशि खुद की वो है कन्या राशि, और सप्तम में तुला का राहु है, तो मतलब मिथुन कन्या राशि राशि की आई है। पत्नी पसंद आएगी उसको, नहीं लड़की की है वो कुंडली। बराबर है, मगर उसकी पसंद जो है वो मिथुन राशि की तरफ से आ सकती है। अच्छा लड़का लड़का मिथुन राशि के, क्योंकि ये राशि हाँ, लड़का ये है। जो अच्छा कॉम्बिनेशन जो है ना मैडम, ये हाँ हमेशा अपनी पसंद से ही हम खड्डे में जाते हैं। बराबर है, हमारी पसंद ही हमारा दुख है। सच्ची खरंय बात सर, है, सच्ची बात। तर सप्तमामध्ये राहू असल्यावरती जातीबाह्य विवाह होतो असं काही आहे का? जातीबाह्य विवाह हो, म्हणजे अदर दॅन म्हणजे तुमच्या कास्ट पेक्षा वेगळं कुठेतरी तुमचं मॅरेज होतं असं आहे का सर? त्या सप्तमात जर राहू कास्टच्या असेल तर. बाबतीमध्ये बघितलं ना मॅडम, तर त्या ठिकाणी मला वाटतं कुठल्या कास्टचा हा आपण उल्लेख नाही करायचा, पण वैवाहिक जीवन कास्ट और नॉन कास्ट, पण जीवन हे नाही कसं म्हणजे जाईल, समजा कुंडली मला राहू अदर कास्ट दाखवतो. आता त्यावेळेला कसं आहे की एखाद्या वेळेला समजा शनी चंद्राची युती असेल तरी सुद्धा अदर कास्टमध्ये विवाह होण्याची शक्यता असते, लोअर कास्ट हायर कास्ट. आता कास्ट नाही तर कास्ट हा एक हे आहे, चुकीचा संदेश आहे. कास्ट असं नाही, पण म्हणजे तुमचं इंटरकास्ट होतं असं आता बघा किंवा पहिली वेगळ्याच गोष्ट ह्याच्यामध्ये नाही होतं नाही, ऐका आणि ऐका राहू मॅडम, थोडा जेव्हा मियाँ बीवी राजी होता है
तो काळजी हो खूप नाही नाही ते करू तर शकता. आहेच आहे सर, ते तर आहेच मग आहे. तेव्हा तो कास्ट वगैरे विचार करत नाही. तो त्याचे ॲम्बिशन्स, त्याचं स्वरूप, त्याची नोकरी, त्याचं बँक बॅलन्स, त्याचं राहतं घर, त्याची हो, हे सुंदरता, सगळं बघितलं जातं, त्याचं बरोबर. ॲसेट, हे सगळं बघतो. मग तिथे काही ना काही गोष्टीचा कॉम्प्रोमाइज करतो. मग घरचेच लोक हो सांगतात, बरोबर. अगं सोड नाही, एवढ्या वर्ष काय राहिलं तर चला करून जाऊया. अच्छा. शेवटी सगळ्या ठिकाणी उल्लेख येतो कॉम्प्रोमाइज, हो सहमती. ते तर करायलाच लागतं सर. दोन वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या ह्याच्या व्यक्ती एकत्र आल्यानंतर काय शेवटी करणार? तरी सगळ्यांनाच करायलाच लागतं ना. कॉम्प्रोमाइज हे तर आहेच आहे. आणि ते केलं तरच तुमचं आयुष्य सरळ जाऊ शकतं. सरळ म्हणजे तरच तुमचं वैवाहिक आयुष्य हा सुरळीतपणे चालतं, ते नाहीतर नाही चालणार ना. मग किती जरी झालं ना तरी सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण जर तिथे समर्पित झालो, समर्प्यामी करतात की नाही, होय होय. हो 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 सर, हो बरोबर आहे सर, अगदी अगदी बरोबर. समर्प्यामी. बोला. तर ती सर एक विचारू गुरुची दृष्टी असती दोघांच्याही कुंडलीमध्ये सप्तम स्थानावर, तर मग ह्यांचं डायव्होर्स व्हायचं थांबलं असतं का? गुरु हा ग्रह ताणून नेत नाही. गुरु हा ग्रह आपल्या नातीला सांभाळतो. तो म्हणतो मोरदे माझ्या बहिणीचा विवाह व्हायचा आहे, काय करायचं ते करेल, पण मी काय तिथे या चक्करमध्ये पडणार नाही. तो आपलं मुख दाबून बुक्याचा मार सहन करतो. हा म्हणजे ते डायव्होर्स पर्यंत व्यक्ती जास्त धाडस करत नाही, तो ऍडजस्टमेंट करायचं करत काय, राहतो. ड्रायव्हर्सला पैसे द्यायला लागतील. ड्रायव्हर्स फुकट हम्म. होत नाही मॅडम. हा ते पण सर कॉम्पेन्सेशन आजकाल आहे. घटस्फोट खूप होत असतात. हा नाही तर मग मुलीची पत्रिका असेल तरी सुद्धा ती हे करणार नाही, कारण मुलगी असेल तर मुलाकडून मिळतं ना श्रीधन किंवा काय असेल ते, पण तरी सुद्धा ती ऍडजस्टमेंट करणार, कारण गुरुची दृष्टी असेल सप्तमावर तर. बघा असं आहे, एक वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे, त्याच्यामध्ये लग्नी मंगळ आहे आणि त्याची रास मिथून आहे आणि चंद्रकेतूची युती अष्टम स्थानामध्ये आहे आणि लग्नी मंगळ आहे. ह्या माणसाने 5 लग्न केलं आणि एकमेकाला फसवत आलेलं आहे. तर काय करणार? तर धनस्थानामध्ये राहू केतू आहे. हा तर केतू वारंवार गोष्टी दाखवतो ना, म्हणून ते 5 लग्न झाले. नाही, घरचे लोक परेशान झाले एकदम. शेवटी एका बायकोने तर त्या कांदिवलीला लोखंडवाला आहे तिथून वरून सामान फेकून दिलं 12व्या मजल्यावरती, गेट आउट म्हणून सांगितलं. डॉक्टर बाई होती. बोला काय करणार? सगळं सामान फेकून दिलं आणि घर लॉक केलं आणि जिन्याने खाली उतरले आणि सांगितलं घर लॉक. तो परत वर आला, ती जिन्याने खाली उतरले. हे असे लोक आहेत. 2 मुली पण होत्या. पण काही इडियट लोक असतात, काहीच्या आयुष्यामध्ये असंच घडतं. आणि त्याचा शुक्र जो आहे तो सप्तमात होता आणि नाही, सप्तमात गुरु, पंचमात शुक्र, वृश्चिक लग्न, सप्तमेश पंचमात, सगळ्या ठिकाणी प्रेमविवाह केले 4-5. त्याला म्हटलं डझन कर, आता पूर्ण होईल तर 8 डझन तरी कर. सर राहू केतू जर ऍक्सिस मध्ये असेल लग्न सप्तमच्या, तर मगाशी तुम्ही जे बोलणं चाललं होतं की काहीतरी डिफरन्स म्हणजे त्या जे काय कास्टचं म्हणत होत्या त्याऐवजी समथिंग डिफरंट, म्हणजे त्याच्या जे एक आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी, असं आपण धरू शकतो का? हो, धरू शकतो. का नाही धरू शकत? निश्चित. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. धनु लग्नाची पत्रिका रेखाची आहे, कुंभरास आहे, लग्नी राहू मंगळाची युती आहे. खून भरी मांग पिक्चर पाहिला का तुम्ही? हो हो. तिची ती ऍक्टर आहे ती. हा पिक्चर तिने खाऊन टाकला. व्हेरी हो. डॉमिनेटिंग लेडी. तिचे 3 विवाह झाले, आता एकही शिल्लक नाही आहे. कळलं? मग सप्तमात केतू आहे, मंगळ राहूची युती लग्नात आहे, सप्तमावर मंगळ पण पाहतो, अंगारक योग आहे. असं आहे. तिची कुंभरास आहे, एकटं जीवन अतिशय उत्तम जगते. 1 कोटी रुपये व्याज येतं प्रत्येक महिन्याला, आरामशीर जगते. हा, हे मी का विचारलं की जरी अगदी इंटरकास्ट नाही तरी तुमच्यापेक्षा खूप वेगळं बाबा काहीतरी मिळणार आहे, तुमच्या समोर येणार आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नाही, असं एक म्हणता म्हणजे पहिली काहीतरी गोष्ट विजोड म्हणजे असू शकेल, हो की हा, नाही? विजोडता. करेक्ट. विजोड असू शकतं ना.
एनिथिंग म्हणजे हाईट म्हणा किंवा श्रीमंतीमध्ये म्हणा किंवा कल्चर एज्युकेशन कशातही. वयामध्ये हा, अंतर असू शकतं. काही काही ठिकाणी मॅडम घुंगटमध्ये जीवनभर राहावं लागतं. आताच्या मुली राहतील का? काही काही वेळेला बाई लाटणं दाखवते आणि गप्प करते, राहतील का? हम्म. आमच्याकडे एक विद्यार्थिनी होती, मकर लग्न होतं आणि सप्तमात कर्केचा शनी होता. 1973चा 74चा जन्म होता. नवरा सहज लोणावळ्याला फिरायला घेऊन गेला आणि सांगितलं की मी मुंबईला अर्जंट काम करून येतो. इथे आला, वसईला प्रॉपर्टी वगैरे विकून विकून सगळं गेलं, लॉक केलं. पोलीसमध्ये एक पत्र दिलं की मी पूर्णपणे नैराश्यामध्ये गेलो आहे, आता मी संत बनणार आहे, माझा शोध घेऊ नये हे पत्र. बायको आली शोधत शोधत, बघितलं तर घर बंद आहे, दुसरंच मनुष्य कोणतरी राहतं आहे. पोलीसमध्ये गेले, पोलीस नाही ॲप्लिकेशन बघा तुमच्या नवऱ्याने दिलेलं आहे, त्याला मनशांती पाहिजे म्हणून तुमच्यापासून तो दूर गेलेला आहे. कळलं? काय करणार? सप्तमा शनी कर्केचा. सर बोलू का? हा बोला. सर ह्या पत्रिकेमध्ये दोन्ही मार्केश नवमांशामध्ये राहू केतू युक्त झालेत सर, तेच प्रॉब्लेम त्यामुळे पण खूप प्रॉब्लेम असणार ना सर? प्रॉब्लेम आहे मॅडम. काढा पत्रिका ती गुगल मॅडम, पत्रिका काढा. हां बोला. हे असं सगळं वैवाहिक जीवनाचं बाबतीमध्ये तुम्ही कितीही गुण जमवले, प्लॅनेटचे कॅरेक्टर्स तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये ॲक्टिव्ह होतात, तशाच प्रमाणे वागावं लागतं, तसाच प्रतिसाद मिळतो, तशाच तऱ्हेचं त्याचं जीवन असतं. याच्यामध्ये पैसे किंवा तत्सम संपत्ती कधी कधी मिळवलेली निघून जाते. त्याच्यामुळे मी एक तर घटना अशी सांगतो तुम्हाला. सांताक्रूजमध्ये पत्नी बँक ऑफ इंडियामध्ये होती, पती एअर इंडियामध्ये होते, मुलाला पायलट बनवायचं म्हणून 5 कोटी रुपये कर्ज काढलं, घरदार विकून टाकलं आणि शेवटी डायव्हर्स झाला वयाच्या 63व्या वर्षी. काय कराल तुम्ही? एज ऑफ 63. आणि बायको राहते सांताक्रूजला डवरीनगरमध्ये आणि नवरा राहतो एका कांदिवलीला एका बाल्कनीमध्ये झोपतो. झालं असेल ना सर, जास्ती दिवस नसते. हा काय म्हणता? या दोघांचं लग्न सर जास्ती दिवस नसतील झाले लग्न नाही, होऊन, कमी कारण तसे कमी वयाने लहान आहेत दोघंही. Yes, लहानच आहेत ना. पण मी सांगतोय वयाच्या 62व्या वर्षी म्हणजे पण लग्न डायव्हर्स झाल्याच सगळे प्रॉब्लेम्सला सुरुवात येस झाली. येस येस. कलह हा जो आहे ना मॅडम, हा क्षणिक कधी तयार होईल काही सांगता येत नाही. हा. आपलं सब्जेक्ट स्पेशली वैवाहिक जीवन आहे. हो लोक पॉलिटिशियन करतात, हे करतात, ते करतात, हा सगळा भाग आहे. सर, नवमांश कुंडलीचं थोडंसं कमी झालं ना हे चर्चा त्याच्यावर. नवमाश कुंडली मांडली होती ना, आता बघा ना तुमच्याकडे आहे, त्याच्यावरती नवमाशामध्ये बदल झालाय का? परत सांगतो तुम्हाला मॅडम, किती जरी नवमाशामध्ये ग्रह बलवान झाला पण सप्तमातला ग्रह जो आहे तो निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला आता आपण जर असं बघितलं ना तर कर्क लग्नाला धनु नवमांश आहे, बरोबर आहे? हो हो. सप्तम स्थानामध्ये मिथुन नवमाश येणार, म्हणजे श्रवण नक्षत्रातलं 3रं चरण, बरोबर आहे? मग श्रवण नक्षत्रातलं 3रं चरण बुद्धिमत्ता आहे, सगळं आहे, पण सप्तमात शनी बसलेला आहे, हे सोडायचं काम नाही, हे धरावंच लागेल. कळलं? हो सर. किती जरी झालं तरी सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये तुमची रूपरेखा ही ठरलेली असते. काही वेळेला सांगितलं की आपल्या परिवाराचं नाव खराब होऊ नये म्हणून तिथे जीवन जगावंच लागतं. कलह होतो, कधी कधी स्वभावामध्ये होतो, कधी कधी घरचे लोक त्रास देतात, कधी कधी नातेवाईक आपल्याला त्रास देत असतात, हे असा भाग होतो. काय होत नाही. काही वेळेला पुरुष बदमाश असतात की प्रॉपर्टी गहाण ठेवतात, त्याच्यावरती कर्ज काढतात, जुगाराचा नाद असतो, तरी सुद्धा बिचारी पत्नी परेशान होऊन जाते तर माणसाला. माझी एक मैत्रीण आहे ना, ती नेहमी काय म्हणायची की 1000 नालायक लोकांच्या पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर एका नालायकाबरोबर आयुष्य काढायचं, असं म्हणायची नेहमी. काय करणार, काय तुम्ही नशीब घेऊन आलेला आहात. हो. दॅट यू कॅनॉट. प्रेमविवाह जास्तीत जास्त खतरनाक असतात.
पंचम स्थान चांगलं असेल, सप्तम स्थान खराब असेल. जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत आजादी आझाद, हौसच हौस, मौजचं मौज. पण सप्तम स्थान एकदा ॲक्टिव्ह झालं तर तिथे जी काही पीडा असते ती लागू पडते. हो पडणारच. तर पुन्हा सांगा ना. असं आहे मॅडम, पंचम स्थान जर चांगलं असेल तर जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत हौस आणि मौज आहे. पण विवाहबद्ध झाल्यानंतर सगळी हौस निघून जाते. टायर पंक्चर झाला, सोल निघाला की त्यात भरपूर खिळे घुसलेले असतात. अगदी खरं सर, 100% करेक्ट. भारी सांगितलं. सर असं होऊच शकतं का पण अगदी? असं आहे, असंच आहे. बघा तुम्ही, हो सर, बरोबर आहे. सांगतो ना, जीव मुठीत घेऊन जीवन जगणारे लोक आहेत, जगतात. काय करणार, त्यांचा दोष नाही आहे, नशिबाचा दोष आहे तो. असं आहे. पण आपलं खानदान असतं, त्याच्यामुळे तिथे मुली राहतात, टिकतात, आपला समाज सांभाळतात, त्यांच्यावरती जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते, सगळ्या गोष्टी विचार करतात. सगळे लोक आपल्या परिस्थितीचा विचार करतात आणि दुःख सहन करून जीवन जगतात. पण ते संसारामध्ये हौशी नसतात. कळलं? सर एक सर मिनिट. बोला 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 बोला. बोला. हा. तर आपली संस्कृती आहे भारतीय, म्हणूनच अजूनपर्यंत विवाह संस्था टिकून आहे आपल्याकडे, नाहीतर शक्यच नाहीये. जे आहेत घरातले संस्कार, परिस्थिती आणि सगळं जे काय आतापर्यंत झाले त्याच्यावरतीच आहे निभावलेलं आपल्याकडे. बरोबर तर आहे. आता सर मगाशी गोचारीने म्हणाला, तर आता दोघांचंही म्हणजे सप्तम स्थानात कुंभ आणि मकरच आहे. दोघांचेही सप्तम स्थान म्हणजे आता गोचर होतोच की नाही. म्हणजे हो, होतं मकरेपासून आणि आहे. त्याच्यात येस येस. षष्ठ स्थानात धनु आली. म्हणजे धनु राशीमध्ये जसा शनी आला तेव्हापासून हे दोघांचे बिघडलेलेच आहे ना. म्हणजे गोचर चालूच आहे, मीनेत आहे, त्याच्यानंतर पुढे गेलं तरी आहेच ना. म्हणजे त्याचे वडील माझ्याकडे म्हणजे चांगले हे आहेत, हो, तर त्यांना हो, मी सांगितलं की कुठल्याही वादामध्ये पडू नका, कोर्ट कचेरी करू नका. प्रकरण लांबलं तर मुलं व्यसनी होतील. हो, कळलं? जे काय असेल समझोता करा, पण सौजन्य, नाहीतर सौजन्याची ऐशी तैशी होऊन जाते. आणि कुठे विवाह घेतला काय आणि दोन मैत्र असेल किंवा दोन मैत्रिणी असो, जमत नाही. प्रत्येक भिन्नच आहे ना, प्रत्येक व्यक्ती ही भिन्नच आहे. त्यामुळे मैत्रीतही सांभाळून घेणं आलं, लग्नातही आलं, भावंडांशीही सांभाळून घेणं आलं, बहिणीशी, हे जन्मापासून सांभाळून घेणं आणि ऍडजस्टमेंट करणं हे प्रत्येकाला हे आहेच. त्याच्याशिवाय कुठे जगणंच अशक्य आहे. जीवन म्हणजेच एक फार मोठी ऍडजस्टमेंट आहे हो, मॅडम. येस ऍडजस्ट येस. हो. जन्मापासून मोठी बहीण असेल तर लहानांना सांभाळून घेते, हो हो, तिथेही सांभाळावं लागतंच. फार जबाबदारीने नंतर हो, हे व्यवस्थापन करावं लागतं किंवा संसार काहीच नाही. हो, करावा लागतो. सर तुम्ही फार मगाशी व्यसनी का म्हणालात त्या म्हणजे नाही, कधी काय कधी काही लोक व्यसनी असू शकतात, त्याचा पण त्रास पत्नीलाच होतो. होतोच. हो. काय करणार, काही लोक जुगार. अहो, माझ्या समोरची गोष्ट आहे, 1968 सालची. मी त्यावेळेला 16 वर्षाचा होतो. त्या दरम्यान एक सुनीता नावाची मुलगी, कारवारी, अतिशय सुंदर, तिच्या नवऱ्याने तिला जुगारामध्ये हरला. पठाण लोक तिला घ्यायला आले. 68 सालची गोष्ट आहे. आणि झू सारख्या ठिकाणी राहिला. शेवटी तिने जाळून घेतलं घरात जाऊन. कळलं? अतिशय देखणी, एक तर कारवारी, त्यात कारवारी लोक देखणे असतात. काय करणार? 68 सालची गोष्ट आहे, नोव्हेंबर महिन्यातली. काही करू शकत नाही. काही जीवनामध्ये काय येईल आणि काय नाही, काही नाही. नवऱ्याने आता स्वतः. कामगार वर्ग आहे आपल्याकडे, येणाऱ्या कामगार म्हणजे त्या बायका आहेत किंवा बाहेरचे आपण कामगारावर काय दारुड्यामुळे काय करणार. शेवटी त्या बायकांना सांभाळून घ्यावंच लागतंय ना. झालं हम्म. नाही. इथे तर मी प्रत्यक्ष पाहिलेली घटना आहे. हो. कळलं का? सुनीता नावाची मुलगी होती, तिने घरात गेली, सांगितलं, आणि घरात जाऊन रॉकेट, त्याला गॅस पण नव्हता, रॉकेट होतं घरामध्ये, ते अंगावर घेतलं, जाळून घेतलं. असा नवरा होता. काय करणार? काही नाही करू शकत. हे नशीब. हो ती पत्रिका पण मी लावणार आहे, दाखवतो तुम्हाला, आहे पत्रिका. हो चालेल.
तिचा जन्म जो आहे 1945 आहे, 1945चा जन्म आहे. 68 साली ही घटना घडली नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्याचे म्हणजे 28 त्यावेळेला ती नोव्हेंबर. व्यक्ती फक्त 23 वर्षाची होती. हो, फार गुणी होती, फार चांगली मुलगी होती, फार चांगली. कसं आयुष्य गेलं. काय करणार आहे, हे असेच जोडीदार भेटतात तर माणसाचं जीवन असं विस्कळीत होतं. हो, खरंय खरंय. म्हणजे आयुष्याचा जो लेखाजोखा आहे तो तुम्हाला व्यवस्थित जर तपासता आला नाही, कितीही तपास केला तर जातकाला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. त्याला पुढचं फक्त आयुष्य जगायचं असतं. कळलं? सर हे दुर्दैव एक आहे. मिनिट सर, या ती दुसरा जरी विवाह जरी या मुलीने केला तरी तिचं ते शुक्रकेतू एकत्र आहेत, त्यांचे 19 दोघांचेही मारक स्थानात आहेत, म्हणजे तो प्रॉब्लेमच होईल ना तरी पण. बघा कितीही जरी झालं ना मॅडम, दुसरा विवाह करणाऱ्या लोकांशी तुम्ही संबंध जोडा आणि त्याचा विचार ऐकून घ्या. एक पोस्ट आलेली आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका लग्नामध्ये अचानक नवरा बायकोंची भेट झाली 20 वर्षानंतर. तर लग्नात भेट झाल्यानंतर तो जाऊन बाजूला बसला, सोबत त्याचा मुलगा होता, तिने काय त्याला ओळखलं नाही. तर तो मला की कशी आहेस तू? ती बोलली ठीक आहे, तू कसा आहे? तो बोलला ठीक आहे. काय करते तुझी बायको? ती बोलली घरी काम करते, हाऊसवाईफ आहे. हा कोण आहे? हा तुझाच मुलगा आहे. तिला एक वळण झालं मनामध्ये की बापरे, हा माझा मुलगा आहे. तर ते म्हणाले तू कशी आहेस, कसं तुझं चाललंय? म्हणे एका नालायक माणसाशी मी विवाहबद्ध झाले आणि तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला मी सोडलं, हे प्रायश्चित्त करते मी आता. काय करणार? बापरे. आधी तुमचं कळते तर. सत्य घटना आहे. लग्नाच्या हॉलमध्ये 20 वर्षांनी भेटले. ज्यावेळेला मुलाला तिने ड्रॉप केलं होतं त्यावेळेला तो मुलगा 3 वर्षाचा होता. आणि म्हणे मी एक आयुष्यातला चुकीचा निर्णय घेतला आणि त्याची फळं मी भोगत आहे. काय करणार? हॉरिबल आहे. सख्खे नवरा बायको 20 वर्षानंतर भेटले, पण तो मुलगा समजूतदार होता. तो बोलला की ठीक आहे, तुझं आयुष्य तुझ्याकडे, तुला मी सांगितलं होतं जाऊ नको, पण तू ऐकली ना. असं म्हणजे जीवनातला विचार आहे, काही होऊ शकतो. ठीक आहे, आता वेळ झाली आहे घरी जायची, तर पुन्हा दुसऱ्या वेळेला आपण पत्रिका मांडू, तुमच्याकडे तुमचे प्रश्न सोडवू, तुम्हाला थोडंसं त्यातलं ज्ञान येईल. पण विवाह जमवण्याच्या बाबतीमध्ये भानगडीत कधी पडू नका. एक दादरला एक व्यक्ती होता, त्यांनी तो एवढा मोठा शाप दिला आहे की म्हणे जोने माझा विवाह जमवला, फक्त 3 वर्ष विवाह झाला आणि तो मनुष्य डिसेबल चाइल्ड जन्माला घालून देवाघरी गेला. काही करते म्हणजे मी रोज सकाळी उठल्यानंतर शिवाय येते. असं आहे, काही करता येत नाही. एनिवे, चव्हाण मॅडम तुम्ही अभिप्राय द्या आणि मग कुबल मॅडम तिथे हे करतील, समारोप करतील. अरे साहेब, पुन्हा खूप एकदा छान धन्यवाद विषय तुम्हाला. घेतला तुम्ही, विवाहाचा इंटरेस्टिंग विषय आहे. आणि कधी कधी आपल्या पत्रिकेत दोष असतो हे समजून गप्प बसायचं, कारण दोष तर असणारच. म्हणून ज्योतिष शिकणं गरजेचं आहे प्रत्येकाने, की हे तरी कळतं की आपल्यामुळे ह्या घटना घडतायत. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःकडे पाहावं म्हणजे ज्योतिषामध्ये. तर छान विषय घेतला सर, आणि खूप सुंदर, छान झालं एकदम लेक्चर, सुंदर. थँक्यू. थँक्यू. अशाच कुंडल्या घेत जा छान छान. येस मॅडम. थँक्यू. थँक्यू. कुबल मॅडम. हो सर, करते. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार, आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. तर अतिशय छान सर, एकदम काय म्हणायचं, आता मला एक्झॅक्ट शब्द नाही वापरता येत, पण तुम्ही आज सुरुवातीलाच म्हणजे पहिलीच पत्रिका अशी घेतली आणि ह्या म्हणजे वैवाहिक जीवनाच्या बद्दल आम्हाला खूप खूप कंगोरे सांगितले. अगदी म्हणजे कसं 12-1-2 शनी मंगळ राहू केतू नाही. इथे तर ह्या मला वाटतं मुलाच्या पत्रिकेतच 12व्या स्थानात मिथुनेचा केतू आहेच आहे.
आणि म्हणजे आणि सगळे असं तुम्ही म्हणजे हे पण म्हणजे लग्न आपण ते नंतर बघणार आहोत, पण होताना शनी आणि राहूचं सॉरी शनी आणि गुरुचं गोचर पण बघायचं, त्यांचा संबंध आला पाहिजे ते पण सांगितलं. त्याच्यानंतर सप्तमात राहू असेल तर जातक कसं वृश्चिकेशी संबंधित असावा, सगळ्यांनी बऱ्याच जणांच्या असेल त्यांनी सगळ्यांनी म्हणजे सांगितलं पण. आणि मॅडमनी पण आता छान सांगितलंय, म्हणजे खूपच छान. आता सगळे पॉईंट नाही मी सांगत बसत कारण फारच वेळ झालाय, 9:15 पण खूप म्हणजे अगदी आज पहिला जरी क्लास असला ना तर अतिशय छान म्हणजे समजलंय म्हणजे का होतं. आणि मॅडम जसे म्हणतात की आपण आपली पत्रिका हे बघायला पाहिजे. आपण नेहमी प्रत्येक माणूस कसं समोरच्यावरच बोट दाखवतो की ह्याच्यामुळे मला असं झालं, तसं होत नाहीच नाही. ऍटलिस्ट आपण ऍस्ट्रॉलॉजर आहोत तर आपण तरी हे ऍक्सेप्टन्स आपल्याला हवाच हवा. इतरांना नाही तो येणार कारण त्यांना त्याच्याबद्दल काही माहिती नसतं, पण आपल्याला तर नक्की येणार की आपलीच पत्रिका बघायचं आणि असे लोक आपल्याला का भेटले, नॉट ओन्ली पार्टनर बाकीच्या पण संदर्भात. आणि मग आपणच तिथे काही आपल्याला करता आलं चांगलं म्हणजे ऍडजस्टमेंटच अर्थात नो डाऊट, तर करून आपलं आयुष्य सुकर करून घ्यायचं. तर सर अतिशय खूप छान आणि सगळ्यांना मला वाटतं समजलंच असेल. खूप छान क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. धन्यवाद धन्यवाद मॅडम, थँक्यू धन्यवाद. सर, हा. हा विषय सर सांगितल्याबद्दल. धन्यवाद. खूप सेन्सिटिव्ह विषय धन्यवाद घेतला. सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.